मित्रांनो, तर आज आपण बघत आहोत अर्थशास्त्राची खूप जास्त इम्पॉर्टंट असलेली कंबाईन आणि ग्रुप बी ग्रुप सीच्या एक्झामसाठी, तसेच राज्यसेवेमध्ये याच्या कन्सेप्ट रिपीट होणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत आपण त्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ किमान 2 ते 3 तासाचा व्हिडिओ असेल, मोठा व्हिडिओ असेल, तरी तुम्हाला कंटिन्यूस हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असे कन्सेप्ट सांगणार आहे. हो, आणि हा अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमिक्सचा कन्सेप्टचा व्हिडिओ आहेत आणि यामध्ये हिंदी आणि मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेचा मी प्रयोग करणार आहे, कारण काही मुलांना इंग्लिशमध्ये पण काही कन्सेप्ट पाहिजे होत्या, म्हणून त्यामुळे मी हे थोडासा इंग्लिशचा पण वापर करणार आहे. तसेच या व्हिडिओची PDF जी आहे ते तुम्हाला भेटणार नाही आहे, हे मी आधीच सांगून ठेवतो. ही PDF तुम्हाला भेटणार नाही, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस एंडपर्यंत हा व्हिडिओ बघा. माझं एवढंच सांगणं आहे. तुम्हाला जर माझी मेहनत जर चांगली वाटते, तुम्हाला वाटते की काही फ्रूटफुल मी तुम्हाला देत आहे यूट्यूबच्या माध्यमातून, तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तसेच फ्री ऑफ कॉस्ट ते सबस्क्राईब बटन असू शकतं ते दाबू शकता तुम्ही. तसेच तुम्हाला खूप सारे काही जे अपडेट्स वगैरे असतात MPSC रिलेटेड, तसेच काही PDFs वगैरे असतात, फ्री PDFs, ते तुम्हाला मी शेअर करत राहतो तिथे. तर त्यामुळे तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल फ्री ऑफ कॉस्ट जॉईन करू शकता, जिचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तसेच तुम्हाला लिंक जर ती भेटत नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता, आणि तुम्ही कमेंट करून तुमच्याबद्दल तुम्हाला जे पण काही वाटतं तर ते थॉट्स तुम्ही प्रेझेंट करू शकता. तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण स्टार्टिंगला बघतो आहेत की वेटेज दिलेले आहेत. दरवेळेस आपण जसं व्हिडिओ बघतो PYQचे ॲनालिसिस, जसे मी राज्यसेवेसाठी खूप सारे म्हणजे 5ही सब्जेक्टचे मी बनवून ठेवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. आधी जर तुम्ही राज्यसेवेचे 1 डिसेंबरसाठी टार्गेट ठेवताय तर आधी ते राज्यसेवेचे व्हिडिओ काहीही करून बघून घ्या, सगळेच्या सगळे जे माझ्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट पडलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या एकदा. नंतर कंबाईनच्या व्हिडिओकडे या, आणि कंबाईनचा व्हिडिओ जो आहे हा खूप मोठा व्हिडिओ, पार्ट्समध्ये बघा, आरामात बघा, पण बघा कंप्लीट, कारण तुम्हाला याची PDF नाही भेटणार आहे, मग आधीच सांगतो आहे. तर आपण इथे बघतो आहे इम्पॉर्टंट कुठले आहेत. 46 क्वेश्चन आले आहेत, 46 क्वेश्चन आले आहेत कुठल्या टॉपिकवरती, आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजनेवरती क्वेश्चन आहेत. तसेच धोरणा योजनेचे कार्यक्रम 32, तसेच दारिद्र्य रोजगारी 22, लोकसंख्या 21, बँकिंग 55 क्वेश्चन आहेत. मग 22 क्वेश्चन आहेत परकीय व्यापारावरती आहेत. तसेच 66 क्वेश्चन आहेत सार्वजनिक वित्तावरती, 66 तब्बल. 11 क्वेश्चन आहेत जे पायाभूत सुविधा, आर्थिक सुधारणा, तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटना. तसेच या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं बजेट रिलेटेड पण बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, मी 10 वेळा ओरडून सांगतो आहे एंडपर्यंत बघा, कारण इम्पॉर्टंट तुमच्यासाठीच आहे. तर आता मी जिथे बोलेल फॅक्च्युअल डाटा आहे तिथे तुम्ही त्या टेबल्सचा किंवा त्या व्हिडिओचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. स्क्रीनशॉट तुम्हाला माहिती असेल कसं घ्यायचं असतं ते आता तुम्ही एवढे पण लाईन नाहीत की तुम्हाला एवढं माहीत नसेल, पण स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्यासाठीच ते उपयोग असणार. ते टेबल्स वगैरे तुम्हाला पाठ करायचे. आता खूप सारे क्वेश्चन जे कंबाईनमध्ये फॅक्च्युअल विचारले जातात, म्हणजे जसं की कुठली डेट विचारली, किती आकडेवारी विचारली, तर ते फॅक्च्युअल आहे. मग त्यात तुम्हाला काही कन्सेप्ट अशी लावायची नाही तिथे. आता जसं की हा क्वेश्चन आहे, इथे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा द्वितीय क्षेत्राचा हिस्सा विचारलेला आहे, बरोबर. तर हा हिस्सा तुम्हाला कसं कळणार आहे, फॅक्च्युअल डाटा आहे. तिथे तुम्ही आकडेवारी जर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर पाठ असेल ती आकडेवारी, तरच तुम्ही ते मार्क करू शकता, बरोबर. कारण आणि तुम्ही तिथे अंदाज लावायचा गेला तर अंदाजासाठी त्यांनी आधीच त्यांना डोके की त्यांनी ऑप्शनच तसे ठेवलेत की अंदाज लावून पण तुमचा आन्सर येणार नाही, म्हणून तुम्ही हा डाटा पाठ करून घ्या एकदा. आता हा डाटा जो टेबल आहे, आता ग्रॉस व्हॅल्यू ॲव्हरेजची त्यांनी हे विचारले आहे, काय म्हणतात, किंमत टक्केवारी विचारली आहे. तर ती टक्केवारी तुम्हाला पाठ असेल तरच तुम्ही तिथे लिहू शकणार, बरोबर. 2020चा क्वेश्चन आहे हा, म्हणून ही टेबलचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे यांनी काय विचारलं आहे, 51 ते 14च्या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नात शेतीचा वाटा हा घसरत असणार आहे. लॉजिकल क्वेश्चन आहे हा, म्हणजे शेतीचा वाटा कमी होतो आहे, बट जे आपलं एम्प्लॉयमेंट रेट आहे ते शेतीमुळे 50%च्या पेक्षा जास्त जी लोकसंख्या आहे ती शेतीवरती निर्भर आहे, म्हणून ती आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बट सेवा क्षेत्र जे आहे ते पहिलेच्या तुलनेत आता रॅपिड ग्रोथ झालेली आहे. सेवा क्षेत्राची ऑलमोस्ट आता 60% जी GDPमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ते सेवा क्षेत्रातून येते, मग ते त्यामुळे महत्त्वाचं आहे. तर असा फॅक्च्युअल डाटा आहे, तो तुम्हाला लक्षात आला पाहिजे, आणि जिथे तुमचं लॉजिक वापरताय तिथे लॉजिक वापरून ते क्वेश्चन सॉल्व करण्याचा ट्राय करा. मी तुम्हाला सांगेन तिथे काय लॉजिक लावता येईल, बट असं नाही, कारण MPSCमध्ये काय ग्रुप बी ग्रुप सीमध्ये मोस्ट ऑफ फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत, आणि तिथे बरोबर ते आयोग तुम्हाला चुकवण्याचा ट्राय करणारच कितीही लॉजिक लावा तुम्ही, म्हणून ते डाटा पाठच पाहिजे तुम्हाला काहीही करून. आता 2011च्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुरीचे प्रमाण किती होतं. आता इथे बघा ऑलमोस्ट 50च्या वर दिलेत. आता एक ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करू शकता, पण 50च्या वर 54 दिले जवळपास. मग ते तुम्हाला अंदाज असेल तरच ते आन्सर तुम्ही टिक करू शकता, नाहीतर नाही करू शकत. स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा होता. जपानमध्ये प्राथमिक क्षेत्रांतर्गत मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे, बरोबर. भारताचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे, भारताला पण लाभलेला आहे, परंतु मत्स्य व्यवसायातून मिळणारं उत्पन्न काहीसे कमी आहे.
या क्षेत्रात मर्यादित वृद्धीचे कोणतेही 2 कारणे आहेत का? संतवृद्धी आहे का? नाही. सेवा क्षेत्रात वृद्धी तर चांगली आहे. व्यापार, वाहतूक, संदेशवहन यामध्ये आपलं ट्रान्सपोर्टेशन चांगलं आहे. बट मासेमारी करताना स्वदेशी मर्यादित मागणी, बरोबर आहे ना, मासेमारी करताना मर्यादित मागणी आहे आपल्या देशात. तसेच मासे पकडण्याची पारंपरिक पद्धती हे तर आपल्या टेक्नॉलॉजी आपली जुनीच आहे तशी पण. मग थोडंसं एकदा बघून घ्या, कारण आपण 3रा क्रमांक लागतो भारताचा आणि सनराईज क्षेत्र पण असं यांना मानलेलं आहे मासेमारीला. तर हे पण एक लक्षात ठेवा. आणि फॅक्च्युअल डाटा तर तुम्हाला पाठच करायचं आहे, त्याला काही चॉईस नाही आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनात वार्षिक वृद्धी दर 9.7% होता? आता हे तुम्हाला कसं कळणार आहे सांगा? तुम्ही अंदाज लावून सांगणार आहे का इथे? नाही. तुम्हाला जर माहीत असेल तरच तुम्ही टिक करणार आहे. हा जर तुम्हाला डाटा इथला माहीत असेल तरच तुम्ही टिक. आत्तापर्यंतचा सर्वाधिक वृद्धी दर किती होता? 9.7% 2006-07 आता ह्यावर जर तुम्हाला माहीत असेल, काही आयडिया असेल तरच तुम्ही ते टिक करू शकता, नाही तर काही सांगता येत नाही. आणि आता जर कसं होईल ना, तुम्हाला ह्या वेळेस जी एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला 2-4 वर्षाच्या पहिलेचे डेट विचारते. एवढं पण नाही विचारत 2014चं काय होतं, 2006चं काय, तर रिलेव्हन्स असेल मगच ते विचारतील. आता 2008 ते 2009 या वर्षात सेवा क्षेत्राचा वृद्धी दर 9.8% होता. काय तर इम्पॉर्टंट पॉईंट आहे म्हणून दिले तिथे. आणि ते जसजसे भारतीय अर्थव्यवस्था विकसित होते तसतशा शेतीचा स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा वाटा कमी होतो आहे. तर आज जो केवळ 14% आला आहे. आणि असे तरी देशाची अर्थव्यवस्था शेती महत्त्वाची आहे, कारण 50% तुम्हाला आधी सांगितलं मी रोजगार देत आहे म्हणून 4था ऑप्शन. आता काही क्वेश्चन असतात ते लॉजिकली, म्हणजे बेसिक लॉजिक जरी माहीत असेल तुम्हाला तरी ते सॉल्व्ह होतात. म्हणून थोडंसं डोकं शांत ठेवलं की होऊन जाईल. आणि जे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे ते जर तुम्हाला माहीत असेल तर माहीत असेल, नाही तर मग गेला तो क्वेश्चन. देशात देशात बचतीचे प्रमाण कमी होते. बचत का कमी होते तुमची? कारण व्याजदर तुम्हाला कमी भेटते, बरोबर. बँकेत तुम्हाला जर FD केली तुम्हाला किती भेटते इंटरेस्ट रेट? 6% भेटते. जर तुम्ही तेच बाहेर पैसे फिरले बाजारात वगैरे तर तुम्हाला ते जास्त इंटरेस्ट भेटते. मग जर व्याजदर जर कमी असेल तर तुम्ही ते बचत का करणार ना पैसे? त्यापेक्षा तुम्ही तुमच्या लक्झरी लाईफमध्ये उडवणार ते पैसे. आता इथं तेच दिलं त्याने, बचतीवर मिळणारा व्याजदर कमी, त्यामुळे बचत दर कमी आणि त्यामुळे गुंतवणूक दर कमी होते. गुंतवणूक दर म्हणजे इन्व्हेस्टमेंट रेट. भांडवल निर्मिती कमी होते, कॅपिटल रेट कमी होतं, उद्योगधंद्याचं प्रमाण कमी होते, म्हणजेच जे इंडस्ट्रियल रेट आहे तो कमी होतो, रोजगार दर कमी होते आणि त्यामुळेच राष्ट्रीय उत्पन्न जे GDP ही कमी होणार आहे. तर 2008-09च्या वार्षिक तुलनेने असा 2013 साली 2004-05च्या किमतीच्या आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्राचे वाटा कल दिलेला आहे त्यांनी, बरोबर. कृषी क्षेत्रात घट झाली, उद्योग क्षेत्रात वाढ झाली, पण सेवा क्षेत्रात खूप जास्त वाढ झालेली आहे. मग इथे ऑप्शन काय येईल? आणि काय? उद्योग क्षेत्रात वाढ झाली पण तेवढ्या आकडेवारीनुसार वाढ झाली नव्हती, बेस राहिलंच राहिलं होतं. उद्योग क्षेत्र बघा, उद्योग क्षेत्र इथे कमी झालेलं आहे. पण एक तुम्ही बघू शकता ना, 27 ते 26% झाले. कृषी क्षेत्र कमी झाले. सेवा क्षेत्र काय झाले? 57 ते 59% झालं होतं. खालीपैकी कोणती विधाने योग्य आहेत? आता योग्य विधानं दिलेले आहेत तेच 59% वाटा होता. दळणवळणाचे व्यवसाय आणि उच्च दर आढळून येतो असा डाटा दिलेला आहे. मग एकूण स्थूल देशांतर्गत घरेलू उत्पादनात शेतीचा सहभाग 2000 किमतीवर तर टक्केवारीच्या स्वरूपात 1950 ते 56% पासून ते 2012-13च्या 13% घसरला आहे. यावर शेतीच्या व्याख्येनुसार काय संमेलित होते? एकही पर्याय बरोबर नाही, कारण इथे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हा फॅक्च्युअल क्वेश्चन जर तुम्हाला हे नंबर्स माहीत नसेल तर ते नाही होणार आहे. केंद्र शासनाच्या प्रस्तावानुसार 2023 हे युनो आंतरराष्ट्रीय भरधान्य वर्ष म्हणून घोषित. आता तुम्हाला मिलेट्सचा इयर 2023 हे मिलेट्स इयर म्हणून घोषित केलं होतं त्यांनी, तर त्यावरती हे विचारलेलं क्वेश्चन आहे. तर इथे काय विचारलं? 1950 ते 2011पर्यंतच्या कालावधीत प्राथमिक क्षेत्रात स्थूल राष्ट्रीय उत्पादनात GDPची वाढ त्यांनी विचारली आहे. तर आता आपली इथे आपण काय लक्षात ठेवू शकतो की आपली ग्रोथ कमी आहे ह्याच्यात कृषी क्षेत्रात. फक्त एम्प्लॉयमेंट जास्त आहे पण ग्रोथ कमी आहे आपली. पहिले जास्त होती आता कमी आहे. पण ते जर इथे जर बघितलं सगळे ऑप्शन तसे आहेत, तुम्ही एलिमिनेट काय करणार है ना? मग इथे तुम्हाला माहीतच पाहिजे ते डेट्स. इथे एलिमिनेट करण्याचं तुम्हाला काही, आता तुम्ही इथे काय विचार करू शकता की थोडीशी वृद्धी कमी आहे, म्हणजे टक्केवारी कमी होत जाते हळूहळू. मग तुम्ही विचार करणार की 50पासून 14पर्यंत तरी आली असेल, पण इथे सगळ्याच टक्केवारी ऑलमोस्ट सेमच दिलेली आहे. मग इथे तुमचं लॉजिक पण नाही चालणार. इथे तुम्हाला ऑलमोस्ट डेट वगैरे माहीतच पाहिजे. आता इथे थोडीशी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते हिंदू वृद्धी जर काय असतो, एकदा या पेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वाचून घ्या, एकदम शांत डोक्याने वाचून घ्या. आणि जिथे ते इकॉनॉमिक्स दिलेले, आता इथे इकॉनॉमिक्स कुठले कुठले महत्त्वाचे आहेत ते एकदा बघून घ्या. मी तो ओके थोडंसं सॉफ्टवेअर इश्यू झालेला आहे त्यामुळे आता हे बंद झालं होतं. जॉन्स फ्रीडमन हे अर्थव्यवस्था जो इकॉनॉमिस्ट आहे त्याच्याबद्दल एकदा वाचून घ्या, कारण तुम्हाला MCQमध्ये किंवा जोड्या टाईप क्वेश्चन येतात आणि त्यामध्ये हे असे अर्थशास्त्र आणि त्यांचे स्टेटमेंट विचारले जातात.
तर त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून स्क्रीनशॉट एकदा काढला असेल तर तो काढून घ्या. नीट काढला, ठीक आहे. चला आपण पुढचा टॉपिक बघूया. राष्ट्रीय उत्पन्न खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. इथं क्वेश्चनच महत्त्वाचा. हा क्वेश्चन बघून घ्या एकदा. तिथे खाली विधान तुम्हाला 3 विधान दिलेत, त्यातले कुठले चुकीचे ते विचारायचे. आता जेव्हा पण तुम्ही क्वेश्चन वाचता तेव्हा चुकीचं विचारलं आहे की बरोबर विचारलं ते एकदा बघून घ्या. तर यांनी काय आता पहिली जी समिती होती ती कधी स्थापन झाली होती? 4 ऑगस्ट 1949 रोजी. आणि सरकारी पातळीवरती राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी पहिली समिती होती. तसेच राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेशी निगडीत आहे. तर हे प्रवाही असं दिलेलं आहे त्यांनी उत्तर. राष्ट्रीय उत्पन्न फ्लोशी संबंधित असतं. पर्टिक्युलर टाईम दिलेला असेल तर राष्ट्रीय उत्पन्न फ्लोशी संबंधित असेल. एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमवलेले उत्पन्न होय. आर्थिक सुधारणेनंतर 51 ते 13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा दर हा वाढत असणार आहे. सिंपल आहे. तुमची इकॉनॉमी वाढलेली आहे. 51 ते 2013पर्यंत इकॉनॉमिक्स वाढलेली आहे तुमची. तसेच 9%पेक्षा अधिक कधी होतं? 3 वर्ष 9%पेक्षा अधिक कधी होतं? 2005-06मध्ये. आणि सर्वात जास्त कधी होती? 2006-07मध्ये. आता हे नवीन तुम्हाला माहिती आहे की 9.7% जे दर होता ते कधी होता? 2006-07मध्ये. आणि ते तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, कारण पहिलं पण हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, बरोबर. पुढचा आपण क्वेश्चन बघतो. थॉमस पिक्टो यांनी पुस्तक कॅपिटल खालीपैकी कशाचे विश्लेषण करते? कॅपिटल हे पुस्तक कशाचे विश्लेषण करते? तर इथे फक्त क दिलेलं ऑप्शन. विकसित जगाचं तीव्र असमानतेचा उदय. तर आता तुम्हाला हे लक्षात ठेवा, थॉमस पिक्टे यांच्याबद्दल माहिती लक्षात ठेवा. आता त्यांचा जन्म वगैरे नका लक्षात ठेवू, पण त्याचं काय कामाचा भर कशात होता? वेल्थ अँड इन्कम इनइक्वॅलिटी यावर भर होता. आणि बुक कुठलं होतं? कॅपिटल इन द 21st सेंचुरी. यात विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय याचे विश्लेषण केलेलं आहे. लक्षात ठेवा, तोंडपाठ करा आहे, कारण आता हेच क्वेश्चन रिपीट होणार आहेत. खालीपैकी कोणते राष्ट्रीय उत्पादनाची अंदाज पद्धत नाही? उत्पादन पद्धत, आयात निर्यात पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. बी नाही आहे, फक्त बी नाही. फक्त 3 पद्धती आहेत तुमच्याकडे: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत आणि वस्तू प्रवाहाचं पद्धत. या दोन्ही पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो, म्हणजे 3 पद्धती होतात टोटल तुमच्याकडे. आता ग्रामीण भागात खर्च पद्धत वापरला जातं, शहरी भागात वस्तू प्रवाह पद्धत यूज केली जाते. आता इथे काय विचारले? प्रोडक्शन मेथड आणि इन्कम मेथड. आता जे इंग्लिश मिडियमचे आहेत, म्हणजे इंग्लिशमधून जे प्रिपरेशन करतात, त्यांना प्रोडक्शन मेथड म्हणजे व्हॅल्यू ॲडेड मिळतं. प्रत्येक स्टेपवरती त्या वस्तूमध्ये काय व्हॅल्यू ॲड होते त्याची बेरीज करणं त्याला व्हॅल्यू ॲडेड मेथड म्हणतात. इन्कम मेथड म्हणजे काय? जे सेवा प्राप्त करून आपल्याला इन्कम भेटते ते इन्कम मेथड, बरोबर. वापर काय होतं? कृषी आणि उद्योग क्षेत्रामध्ये वापर केला जातो. तसेच याचा वापर काय होतो? इन्कम मेथडचा वापर सेवा क्षेत्रासाठी केला जातो. लक्षात ठेवा, सेवा क्षेत्रासाठी इन्कम मेथड वापरली जाते आणि कृषी उद्योग क्षेत्रासाठी व्हॅल्यू ॲडेड मेथड. ही पद्धत फक्त प्रत्यक्ष आहे. जी व्हॅल्यू ॲडेड मेथड आहे ती प्रत्यक्ष आहे आणि बाजारभावाला मोजली जाते. इन्कम मेथड अप्रत्यक्ष आहे, घटक किमतीने मोजली जाते. इथे थोडीशी माहिती आणखी दिलेली आहे एक्स्ट्रा. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यातील खालील घटकामध्ये आहे. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न. थोडंसं तुम्ही युनिव्हर्सल बेसिक इन्कम, त्यांनी युनिव्हर्सल बेसिक इन्कम विचारलं आहे. अच्छा, तुम्हाला काय वेळेस काय होतं की तुम्हाला मराठीमध्ये ते क्लिक नाही होत, पण इंग्लिशमध्ये एकदा वाचलं की थोडंसं क्लिक होतं. किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये वाचताय पण मराठीमध्ये एकदा वाचलं की थोडंसं क्लिक होईल. कुठेतरी वाचलेलं बाबा की असं होतं. आता 2017च्या भारताच्या आर्थिक पाहणीमध्ये ही संकल्पना मांडली होती प्रवीण वर्धन यांनी. कारण काय होतं? भारतात दारिद्र्य कमी करण्यासाठी विविध सामाजिक कल्याण योजना म्हणून पर्यायी योजना, नंतर ब्राझील, केनिया, फिनलँड, स्वित्झर्लंड संकल्पनेचा विस्तार केला होता. युनिव्हर्सल सार्वत्रिक होतं, बिनशर्ती होतं. तसंच नियतकालीन म्हणजे पिरियडिक होतं, म्हणजे एका ठराविक काळानंतर भेटणार होतं. रोख पेमेंट होते, म्हणजे डायरेक्ट कॅश पेमेंट भेटणार होतं. तसंच वैयक्तिक लाभार्थी इंडिव्हिज्युअल बेनिफिशरीज होते. खालीपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज पद्धतीत नाहीत? अंदाज पद्धती. आता क्वेश्चन एक्झॅक्ट रिपीट झालेला आहे का नाही? एक्झॅक्ट रिपीट झालं की नाही म्हणून बोलतो PYQ एवढी इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. डायरेक्ट रिपीट क्वेश्चन होतात, मग तुम्ही दुसरं कशाला वाचायला जाता? आधी PYQ तोंडपाठ करा, मग नंतर दुसरं वाचायला जा ना कंटेंट. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या कालखंडाला वर्ष मानलेलं आहे? बरोबर. आता तुमचं सांगा बजेट कधी येतं, आणि बजेटनुसार तुम्ही वर्ष सांगू शकता. चौथा ऑप्शन आहे 1 मे ते 30 एप्रिल. आधी जर 1867च्या आधी, पण 1867 नंतर. आता 1867ला काय झालं होतं ते तुम्ही, हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे हा. 1867ला नक्की काय झालं होतं? कोणता लॉर्ड किंवा गव्हर्नर जनरल होता त्यावेळेस, त्यांनी हे केलं आहे ते कमेंट करून सांगायचं मला. 1 एप्रिल ते 31 मार्च असे स्वीकारण्यात आले होते. नंतर 1984 2016ला
काय झालं होतं? एलकेच्या अध्यक्षतेखाली 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे वार्षिक वर्ष सुचवण्यात आले होते. तसेच नंतर 2016ला त्यांनी माजी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉक्टर शंकर आचार्य समितीने नेमणूक केली. त्यांनी 28 डिसेंबर 2016ला वित्त मंत्रालयाला अहवाल दिला होता. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर आर्थिक वर्ष शिकवणारे पहिले राज्य मध्य प्रदेश आहे. तर मध्य प्रदेश पाठोपाठ कुठले झारखंड हे राज्य म्हणून शिकवले. महाराष्ट्राचे महसूल वर्ष लक्षात ठेवा. आता महाराष्ट्र रिलेटेड खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. महाराष्ट्रातील महसूल वर्ष हे 1 ऑगस्ट ते 31 जुलै आहे. लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट ते 31 जुलै महाराष्ट्राचं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तसेच आपलं भारताचं कधी 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. आपलं काय 1 ऑगस्ट ते 31 जुलै. आणि 1 जानेवारी ते 31 डिसेंबर कधी असतं? चीन, नॉर्वे, ब्राझील या देशांमध्ये आहे. बाकी एवढं पण डीप नका जाऊ कुठल्या बँकेचं वगैरे वगैरे. तर स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP याचा अर्थ काय? GDP तुम्हाला पहिलं पण मी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे कन्सेप्टवरती. GDP GNP. आता GDP डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे देशाच्या टेरिटरीच्या आतमध्ये जे पण उत्पन्न तयार होतं त्याची बेरीज म्हणजे GDP. आता एवढ्यावरूनच तुमचं निघून जाईल स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे का? बरोबर नाही आहे. एका देशाच्या सीमेअंतर्गत तुम्हाला म्हणलं मी डोमेस्टिक बॉर्डरच्या आत जेवढं पण उत्पन्न होईल त्यांची बेरीज. आता GDP GNP हे जर तुम्हाला कन्सेप्ट शिकायचे ना, मी आधीच एक व्हिडिओ बनवला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकून दिली त्याची. तर तुम्ही तिथे जाऊन बघा. इथे मी वाचण्यापेक्षा काही अर्थ नाही. तिथे तुम्ही नीट समजू शकता ते काय म्हणणं आहे. आणि तर तुम्हाला वाचायचंच आहे तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण मी एकच ठीक आहे जाऊ द्या पुढे आपण वाचू. पण ते स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर. हे कारण ही कन्सेप्ट मी आधीच खूप चांगल्या पद्धतीने शिकवली आहे त्या व्हिडिओमध्ये आणि खूप सोप्या पद्धतीत सांगितले. ते खूप थोडंसं किचकच वाटत असेल तुम्हाला, थोडीशी डिफिकल्ट वाटत असेल, पण ती व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. पण आधी हा व्हिडिओ कंप्लीट करा, मग नाही तर तिकडे जाल मग हा व्हिडिओ राहिला चालतो तसंच. बेस इयर कधी बदल झाला? 2011-12चा बेस इयर होता तुमचा. GDP कॉन्स्टंट मार्केट प्राईजला मोजला जातो. तसेच IMF कॉन्स्टंट मार्केट प्राईजला मोजला जातो. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होतं? अप्रत्यक्ष कर वाढतो आणि अनुदानात कमी केली जाते. सॉरी, मी एक्झॅक्ट दिवाळीच्या दिवसात मी हा व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामुळे बॅकग्राऊंडला खूप फटाक्यांचा नॉईस आहे, त्याबद्दल क्षमस्व. निर्वाहाच्या शेतीमुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी आकडा प्राप्त होतो. राष्ट्रीय उत्पादन मोजण्यासाठी फक्त घटक उत्पन्नाचा विचार केला जातो, परंतु बिगर घटकाचं उत्पन्न केला जात नाही. लक्षात ठेवा, बिगर घटकाचा उत्पन्नाचा वापर केला जात नाही. आता महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न, मी तुम्हाला आधी हा क्वेश्चन सांगितला होता 1949. आणि अहवाल कधी दिला होता यांनी? अहवाल कधी दिला होता? 54मध्ये अहवाल दिला होता. अंतिम अहवाल इथे दिलेला आहे. आता हे 3 अध्यक्ष कोणते? महालनोबिस. सदस्य कोण होते? गाडगीळ आणि राव हे सदस्य होते. आणि 3 तज्ज्ञ सल्लागार होते? क्रुजनेट होता, स्टोन होता आणि डार्कसन होता. पहिला अहवाल 51मध्ये दिला होता आणि तसेच आधारभूत वर्ष त्यांनी वापरले होते कुठलं ते लक्षात ठेवा. 54मध्ये त्यांनी फायनल हे दिलं होतं. तर NSS 1950मध्ये स्थापन झालं. तसेच CSO याची स्थापना 54मध्ये झाली होती. तसेच 8,500 करोडची दरोडे उत्पन्न किती होतं आपलं? 246 रुपये दरोडे उत्पन्न असल्याचा अंदाज मांडला होता. आणि GDPतील वाटा काय होता? सार्वजनिक क्षेत्राचा 7.6% होता. सार्वजनिक खर्चात घाटा किती होता? खर्चाचा वाटा किती होता? 8.3%. वैयक्तिक पातळीवर GDP मोजण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. पहिला प्रयत्न दरोडे उत्पन्न, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल ऑफ इंडिया पुस्तक कुठलं होतं? दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींचं खूप मोठं योगदान. हे पुस्तक तुम्हाला खूप ठिकाणी यांचं क्वेश्चन विचारण्यात येतं. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल ऑफ इंडिया. पहिला त्यांनी प्रयत्न केला होता राष्ट्रीय उत्पन्न. तर याने राष्ट्रीय उत्पन्न 340 तर दरोडे उत्पन्न 20 रुपये सांगितले होते. भारताची संपत्ती इंग्रजांनी इंग्लंडमधून घेऊन झाले. त्यांना संपत्तीचे निस्सारण म्हणजे ड्रेन ऑफ वेल्थ असं इंग्लिशमध्ये आहे ते म्हटलं होतं. नंतर ते KVR राव यांच्याबद्दल वैज्ञानिक पद्धती शास्त्रीय राष्ट्रीय मोजले. तसेच राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणतात त्यांना. राष्ट्रीय लेखा प्रणाली राव यांना म्हटलं जातं. लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रयत्न कोण केले? शिरास, देसाई, खंबाट, कर्जन, डिंबी. आता आपण पुढे बघतोय काही विधान दिले. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची समिती ऑगस्ट 48मध्ये नेमली. प्रोफेसर DR गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते. दोन्हीही चुकीचे विधान आहेत, दोन्हीही चुकीचे. तुम्हाला मी आधीच सांगितले हे विधान. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना सध्या केंद्रीय संस्थानिक
सांकेतिक 2005-06च्या आधारभूत वर्ष म्हणून वापरला जातो. आता 5-6 आहे का? पूर्वी 2001 बुक दोन्ही आहे का बरोबर? नाही, दोन्ही बरोबर नाही येते. जे वर्ष किमतीच्या दृष्टीने सामान्य वर्ष, स्थिर किंमत असे वर्ष असतात त्यांना आधारभूत वर्ष CSOने घोषित करते. CSOने जाहीर केलेले आत्तापर्यंतचे आधारभूत वर्ष कुठले कुठले आहेत? आताचे लक्षात ठेवा, लेटेस्ट लक्षात ठेवा. 11, 12 आणि 4, 5 कोणी केली? 8वी आवृत्ती शृंखला आहे बेस इयरची. तसेच अभिदसेन गुप्ता यांनी कार्यशील शिफारसीनुसार 2010 पासून केलेली आहे. पहिली आधारभूत वर्ष कधी? 48 ते 49 मध्ये आहे. तर वास्तविक रिअल GDPची गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष महत्त्वाचं आहे ना त्यांना, कारण तुम्हाला जर एक आत्ताची रिअल जर GDP काढायची असेल तर आत्ताची किंमत आणि जसं बेस इयरची किंमत यामधील जी तफावत आहे, कारण इन्फ्लेशनमुळे जी तफावत होते निर्माण, तर ते ॲडजस्टमेंट जी GDP निघणार आहे ती रिअल GDP असणार आहे तुमची. आधारभूत वर्षाची किंमत निर्देशांक 100% मानला जातो. खालीपैकी कोणत्या 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट नाहीत? आता तुम्हाला 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना तोंडपाठ पाहिजे, पहिली आणि दुसरी तोंडपाठ पाहिजे. मधल्या योजना जर नाही झाल्या तरी ठीक आहे, पण 11वी 12वी आता ध्येय काय आहेत? दर GDPचं लक्ष किती होतं? 7.6% लक्ष होतं, वार्षिक नव्हतं ते. GDP वृद्धी दर 8% होता. यात कृषीचा 4%, उद्योग 9% आणि सेवा क्षेत्र 10% होते. बचतीचा दर किती होता? 34%. तर गुंतवणुकीचा दर 36% होता. खालीपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणीद्वारे रचली गेलेली आणि त्यांना मान्यता प्राप्त ठरली गेली होती? तर काय? करंट डेली स्टेटस, करंट विकली स्टेटस, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस आणि युज्युअल स्टेटस. तर सर्वसाधारण बेकारी स्थिती, तसेच सर्वसाधारण दैनिक स्थिती, तसेच साप्ताहिक स्थिती. मंथली आणि इयरली येत नव्हतं याच्यात, साप्ताहिक आणि दैनिक येत होतं. हे मेन जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही काढू शकता ते आन्सर. आता इथे महत्त्वाची माहिती दिलेली आहे, एकदा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, कारण ही माहिती मी आधीच सांगितली आहे क्वेश्चनमध्ये. GDP, GNP, सांख्यिकी विभाग, याच्यात कुठलं इम्पॉर्टंट आहे का? तेंडुलकर समिती वगैरे येणार आहे, पोवर्टीमध्ये हे दोन्ही येणार. आता CSSO आणि NSSO. आता CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस. तर राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारसीनुसार 1954मध्ये झाली होती CSOची स्थापना, पण 1950मध्ये NSSची स्थापना झाली होती, NSSOची स्थापना झाली होती. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे कोणाचं आहे? CSOचं काम आहे. बेरोजगारीची आकडेवारीता जाहीर करणे. सर्वेक्षण नावाचे एक बाय इयरली द्विवार्षिक जर्नल प्रकाशित करणे जाते. विविध आकडेवारी प्रकाशित केली जाते. पण आता काय झालं, 2019मध्ये काढलेल्या आदेशानुसार CSSO आणि NSSOचे विलगीकरण केले गेले त्यांनी आणि NSOची स्थापना केली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय हे कंबाईन केलेलं आहे त्यांनी. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय मंत्रालयाचे सचिव, तेच जे अध्यक्ष असतात, स्टॅटिस्टिकल ऑफिस NSE, रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले 2001-2000मध्ये. आता आपण पाहतो GDP डिफ्लेक्टर काय असतं? तुमचे नॉमिनल GDP म्हणजे जे आता करंट प्राईजवरती चालू आहे ते नॉमिनल GDP, आणि जे इन्फ्लेशन रिलेटेड म्हणजे बेस इयरची निगडीत विथ रिस्पेक्ट टू दॅट काढलेली आहे त्याला रिअल GDP म्हणतात. एक येत असेल तर काय? चालू वर्षाची किमती व आधारभूत वर्षाच्या किमती यासारख्याच आहेत. एक येत असेल तर, बरोबर. एकपेक्षा कमी आले म्हणजे काय? तुमचं एकपेक्षा कमी येते म्हणजे तुमचं डिनोमिनेटर मोठा आहे. म्हणजे रिअल GDP जास्त आहे. चालू वर्षाची आर्थिक किमतीच्या या आधारभूत किमतीपेक्षा आधारभूत किमतीपेक्षा कमी आहेत, बरोबर आहे. डिनोमिनेटर तुमचं मोठं आहे. आता एकपेक्षा जास्त असेल किंमत म्हणजे तुमचं मोठी किंमत येते, तर तुमचं काय असेल? खाली रिअल GDP ती कमीच नाही. चालू वर्षातील किंमत ही आधारभूत वर्ष किमतीपेक्षा अधिक आहेत. GNIच्या निरपेक्ष मूल्यानुसार सध्या भारतातील अर्थव्यवस्थेची जगात 5व्या क्रमांकाची सर्वाधिक अर्थव्यवस्था आहे. चला आपल्या पुढे पण जायचं आहे, कारण ही जी डिटेल्स आहेत तुम्ही एकदा वाचू शकता, कारण हे बेसिकच आहे. आता ते समजायचं होतं ते समजेल, GDP डिफ्लेक्टर वगैरे. पुढे बेसिक माहिती दिली आहे ते एकदा फॅक्च्युअल डाटा आहे. टेबल एकदा बघून घ्या. टेबलवरती क्वेश्चन येतात, डायरेक्ट क्वेश्चन आहेत, मग तुम्हाला बोलते टेबल पाठ करा. जे रेडमध्ये दिले ते तरी ॲटलिस्ट पाठ करा. आता आपण आलो मानवी विकास अहवाल. एक मिनिट, आपण बघतोय मानव विकास अहवाल. आता मानवी विकास निर्देशांक बहुआयामी निशकाचे कुठले निशक आहेत? 3 निशक होते. तर हे खूप ठिकाणी विचारलेलं क्वेश्चन आहे.
तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्यांनी विचारलं, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स, मल्टी MPI विचारलेला आहे त्यांनी. MPIमध्ये कोणी आधी निर्देशांक काढला हे सांगायचं तुम्हाला. तर 1927मध्ये याचं नाव काय होतं, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होतं. मग ते 97पासून त्यांनी नंतर चेंज केलं आणि MPI लागू झाला 2010पासून. SDR लागू झाला 2010पासून. सॉरी मी काय बोलतो आहे. ओके. UNDP प्लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्या अहवाल यांनी प्रथम HPIच्या जागी MPI प्रकाशित केला. 3 निर्देशांक, 3 आयाम आणि 10 निर्देशांक आहेत. आता पहिला आहे आरोग्य. 1/3 भाग आहे, त्यामध्ये पोषण तसेच बालमृत्यूता येते. पोषण तर तुम्हाला माहिती आहे, बालमृत्यूता म्हणजे मॉर्टिलिटी, म्हणजे मुलाचा जन्म झाला की लगेच ते मृत्यू पावणे. शिक्षण, शालेय वर्ष आणि पटसंख्या तर तुम्हाला माहिती आहे. आता जीवनाचा दर्जा कशा कॅल्क्युलेट करतात त्यांनी, मालमत्ता, वीज, पाणी, स्वच्छतागृह, स्वयंपाकाचे इंधन आणि जमीन यांच्यावरती ते आधारित आहेत. आणि MPI कसं कॅल्क्युलेट, दारिद्र्याचे प्रमाण तसेच दारिद्र्याची तीव्रता याच्यावरून MPI कॅल्क्युलेट केला जातो. तर आता जर 33% जर त्यापेक्षा 33% किंवा त्यापेक्षा वर येत असेल तर तुम्ही मल्टी डायमेन्शनली पुअर आहात, म्हणजे बहुआयामी गरीब असे म्हणता येतं. 1/3पेक्षा कमी असल्यास कुटुंब गैरगरीब, म्हणजे 1/3पेक्षा कमी येते तुमची व्हॅल्यू, तर तुम्ही गैरगरीब नॉन पुअर असणार आहेत. 33 ते 20चा अभाव असेल म्हणजे वर्नरेबल, म्हणजे तुम्ही बहुआयामी गरीब होऊ शकता, असुरक्षित गट आहे का. आणि 50पेक्षा असेल तीव्र बहुआयामी गरीब. हा डायरेक्ट क्वेश्चन आला आहे राज्यसेवेमध्ये, म्हणून लक्ष द्या. MPI दारिद्र्याची तीव्रता 42%, बहुआयामी दारिद्र्य 16% आणि MPI 0.069. 0 म्हणजे अभावच नसणे आणि अभाव असणे 100% म्हणजे. साक्षरता, शिक्षण हे प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचे निर्देशांक आहे. आता आर्थिक, मानवी संसाधन विकास की राजकीय की काय, तर इथे आन्सर दिले त्यांनी मानवी संसाधन विकास. मानवी प्रगती आहे तर मानव विकास हे महबूब हे जे पाकिस्तानचे आहेत त्यांनी ही काढलेलं आहे. तसेच यांच्यासोबत अमर्त्य सेन पण होते आपले भारतीय. मानव विकास, मानव साधन संपत्तीचा विकास यात शिक्षण आणि आरोग्य हे महत्त्वाचे घटक आहेत. विकासाचे निर्देशांक, राष्ट्रीय उत्पन्न आणि उत्पन्न, दरडोई उत्पन्न, दारिद्र्याचा स्तर आणि उत्पन्नातील संपत्तीचा विषमता. विकासाचे सामाजिक निर्देशांक, लिंगविषयक विकास दर, लोकसंख्या वाढीचा स्तर, शिक्षणविषयक निर्देशांक, साक्षरता दर, गळतीचे प्रमाण, विद्यार्थ्याचे शिक्षण तसेच पटसंख्या, आरोग्यविषयक निर्देशांक, अब्रक मृत्यू दर, पोषण दर्जाचा, स्वच्छतेचा दर, बालमृत्यूता, आयुर्मान. आता हे जोडायला दिलेलं आहे त्यांनी, हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. आता राजस्थान वगैरे अपुरे. आता हे तुम्हाला जर हे कसं करणार, एलिमिनेशन मेथड इथे कसं वापरू शकतो माहिती आहे का. उच्च मानव विकास म्हणल्यावरती केरळ आणि अपुरा मानव विकास म्हणल्यावर बिहार, झारखंड असं येतात. आता हे त्यांचं लॉजिक त्यांनाच माहिती, कारण बिहारमध्ये सगळेच तर नाही म्हणता येणार ना, झारखंड सगळेच असतात असं. मानव विकास अहवाल PCने तयार केलेलं, प्रोफेसर महालनोबिस. दीर्घ आणि निरोगी जीवन, जन्मावेळेस सरासरी आयुर्मान, ज्ञानाची सुगमता, प्रौढ साक्षरता आणि शालेय शिक्षणाचे वर्ष, तसेच चांगले राहणीमान. हे कशाचं आहे माहिती आहे का, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचं आहे. ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे त्यांना सांगतो मी. चांगले राहणीमान, मानसिक दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम त्यांनी सांगितलेलं आहे इथे. नंतर 2001 आणि 2011मध्ये त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे. तर एकदा बघून घ्या कंपॅरिझन पण. महाराष्ट्राची संख्या बघून घ्या 0.57 असं आहे आणि सर्वात कमी छत्तीसगडमध्ये होतं. यशदाने तयार केलं. यशदा तुमचं खूप साऱ्यांचं ड्रीम असेल तिथं जाणं आता MPSCचं सिलेक्शन होऊन. तर नक्कीच तुम्ही जर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघताय तर त्याच्यातून दिसून येते आतापर्यंत ऑलमोस्ट अर्ध्या मुलांनी तर सोडून गेले असतील ते व्हिडिओ. त्याच्यामुळेच त्यांची जी काय म्हणतात जिद्द आहे करण्याची त्यामुळे कळून येते. आता तुमची जिद्द याच्यातून दिसून येते की तुम्ही आतापर्यंत अजून टिकून आहेत. आता तर आपले कुठे 2 चॅप्टर झाले आहेत, अजून आपल्याला किती करायचे 17-18 चॅप्टर करायचे आहेत. हळूहळू आपण जाऊ. आयाम कुठले मानव विकास अहवालाचे, दीर्घ निरोगी जीवन, ज्ञान आणि राहणीमान तेच आयोग तेच. 2010पासून ह्युमन डेव्हलपमेंटची व्याख्या प्रत्येक पैलू यशमापक करणारे सामान्य निर्देशांकाची अशी गणना केली जाते. कुठली गणना आहे, भूमितीय बद्ध मानव विकास अहवाल जे आधी सांगितलं. मानव विकास अहवालचे तुम्हाला इंडिकेटर आत्ता चांगले सांगितलेत मी. आता भूमितिक मध्य म्हणजे काय, तर 3 आणि 4 भूमितिक मध्य काढून मानवी विकास अहवाल काढा होतो. कारण काय माहिती आहे का, वरील 3 आयाम आहेत बरोबर आणि 4 निर्देशांक यांचा मध्य काढतात ते मध्य. शालेय वर्ष आणि अपेक्षित शालेय वर्ष 25च्या वरती आणि 18च्या खाली अंडर, तर दोन्हीमधील मध्य काढतात आणि त्याच्यामुळे भूमितीय मध्य म्हटलं आहे त्यांनी. 0 ते 1च्या दरम्यान व्यक्त केलेलं आहे ना.
सर्वात कमी मानव विकासांक निर्देशांक 0 आहे आणि 1 म्हणजे संपूर्ण विकास झाला आहे त्याचा. म्हणून याला भूमितीय मध्य लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. मोर रिपोर्ट नॉर्वे ते वगैरे तिकडचे जे पण लँड वगैरे देश आहेत, ते नॉर्वे, स्वित्झर्लंड, आयर्लंड, आपले जे जे पिक्चरमध्ये आपण बघतो ते मोठे मोठे देश तसेच आहेत, चांगले पुढचे टॉपचे देश आहेत. आणि जे आपले जवळपासचे देश आहेत, पाकिस्तान, चीन, रशिया, चायना. रशिया तरी ठीक आहे, चायना पण ठीक आहे, बट ते आपले छोटे मोठे देश आहे ना, सुदान वगैरे, नेपाळ, म्यानमार, मालदीव, हे देश म्हणजे ऑलमोस्ट गेले लक्षात ठेवायचं. आपला पण काय असं एवढा चांगला नंबर नाही आहे, पण तरी ठीकठाक आहे आपण आपली जर लोकसंख्या बघितली तर. आता 2021-22चा निर्देशांक त्यांनी दिलेला आहे, 23-24चा यायचा आहे. पण यामध्ये काय काय आहेत, शीर्षक काय होतं, अनसर्टन टाइम्स, अनसेटल लाईव्स, शेपिंग आवर फ्युचर अँड ट्रान्सफॉर्मिंग इन द वर्ल्ड. आणि 2023मध्ये 132वा रँक होता आणि 0.63 व्हॅल्यू होती. आणि मीडियम ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये मोडतो आणि 151वा देश होता दक्षिण सुदान. ब्रिक्स मध्ये भारत शेवटचा आहे सगळ्यात. ब्रिक्स देश तुम्हाला माहिती आहे, ब्रिक्सचा फुल फॉर्म तुम्ही लिहून घ्या, आता जस्ट मीटिंग झाली ब्रिक्सची. फुल फॉर्म तुम्ही कमेंट करून सांगा, जर तुम्ही खरंच जर नीट बघताय ना तर आता लगेच कमेंट करून सांगा ब्रिक्सचा फुल फॉर्म काय, कुठले कुठले देश आहेत ब्रिक्समध्ये ते सांगा. मानव विकास निर्देशांक यातील सरासरी यशाचे मापन कसे करतो सांगा. आताच जे निर्देशांक सांगितले त्याच्यावरती क्वेश्चन आहे डायरेक्ट. 2011च्या वार्षिक मानव विकास निर्देशांकाचे मूल्यांकन करताना उतरत्या क्रमात पुढील देश आता जे फॅक्च्युअल क्वेश्चन होता, देश जर तुम्हाला वरती सांगितले तसे देश लावायचे. मानव विकास निर्देशांक मूलभूत 3 घटक कुठले सेम. आता हे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, तुम्हाला वेळ देतो. हां, ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि वाचा, आरामात वाचा. याचा पण जे आहे जेंडर इक्वॅलिटी, हे मोस्ट ऑफ सेमच इंडेक्स आहेत. फक्त तुम्हाला ते लक्षात काय ठेवायचं, कोणत्यामध्ये कुठले आयाम आहेत आणि कुठले निर्देशक आहेत, किती निर्देशक आहेत, कधी सुरू झाली, एवढ्या जर गोष्टी तुम्हाला माहीत असतील आणि कुठल्या रेंजमध्ये येतं, 0 ते 1मध्ये येतं, 0 to 100मध्ये येतं, ते जर माहीत असेल तुमचं झालं मग कंप्लीट. हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार तुमच्याकडून, सॉल्व्ह होणारच. तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं तेच विचारलेलं इथे. परत गोष्टी रिपीट होतात, हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. ह्या टेबलचा एकदा स्क्रीन काढून घ्या, कारण एकाचमध्ये सगळे तुम्हाला इंडेक्स दिलेले आहेत. आपण बघतोय आता आर्थिक नियोजन. एक मिनटं, पंचवार्षिक योजनेवरती क्वेश्चन आहे हा. तर मी आधीच सांगतोय तुम्हाला, पहिली योजना, दुसरी योजना, 10वी, 11वी आणि 12वी या योजना तोंडपाठ पाहिजेत. तर इथे क्वेश्चन काय, 3 उद्योग प्रकल्प आपण उभारले होते पहिल्याच पंचवार्षिक योजनेत. तर कुठले होते ते, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत. तर राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर इथे उभारले होते. कुठल्या राज्यात राऊरकेला, भिलाई कुठल्या राज्यात आहे, छत्तीसगड. राऊरकेला ओरिसा. कोणाच्या मदतीने उभारले ते पण लक्षात ठेवा, कधी उभारले ते पण लक्षात ठेवा. दुर्गापूर बंगाल. आता दुर्गापूजा एक बंगालमध्ये चांगला फेस्टिवल आहे, मग त्याच्यातून लक्षात ठेवा दुर्गापूर बंगालमध्ये साजरा केला जातो, म्हणजे बंगालमध्ये इस्टॅब्लिश झाला दुसऱ्या योजनेत. चौथ्या योजनेत बोकारो प्रकल्प झाला होता झारखंडमध्ये रशियाच्या मदतीने. 6व्या योजनेमध्ये विशाखापट्टणम आणि सालेम तामिळनाडू इथे उभारण्यात आला होता. भिलाई प्रकल्प छत्तीसगड. राऊरकेला ओरिसा, रशियाच्या मदतीने भिलाई, रशियाने आपलं भलं केलं, भिलाई भलं रशिया. राऊरकेला पश्चिम जर्मनीमध्ये हिटलर होता, हिटलर रडवलं म्हणून राऊरकेला. आणि उरला ब्रिटन. खालीपैकी विधान लक्षात घ्यायचे, 3 विधान दिलेत, त्याच्यामध्ये पंचवार्षिक योजनेचा काळ दिलेला आहे. उचके खूपच जास्त. सो इथे विधान दिले, समकालीन विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाला. आता तुम्हाला म्हणले 11वी 12वी योजना तोंडपाठ पाहिजे, तर त्या योजनेमध्ये काय काय सुरू झालं तर लक्षात ठेवायचं आहे. योजना घटकात सविस्तर माहिती दिलेली आहे. विधाने, राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 2007-08मध्ये 11व्या पंचवार्षिक योजना सुरू झाली होती. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा 2007-08मध्ये सुरू झाला होता. भांडवली वस्तू आणि पायाभूत उद्योगाच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीपैकी कोणत्या प्रतिमानावर, महालनोबिस प्रतिमान दुसरे प्रतिमान होतं. तर PC महालनोबिस दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे सरकारचे
प्राचार्य लकडवाला यांनी तयार केलं होतं. कशाच्या आधारित होते? रशियाची फेल्डमनच्या सोव्हिएत प्रतिमानावर ती आधारित होती. याचे वैशिष्ट्य काय होते? वेगाने आर्थिक विकासासाठी होणारे झपाट्याने औद्योगिकरण ही मूलभूत अट होती. भांडवली वस्तूंच्या उत्पादनात गुंतवणूक करण्याचे प्रतिमान सुचवले होते. मोठ्या प्रमाणात उद्योगांचा विकास झाला. दुसरीकडे रोजगार निर्मितीतून लघु उद्योगांचा विकास करण्यात आला. आता पहिली कुठलं? हेरोडॉर आणि डोमर यांनी कृषी क्षेत्रावरती भर दिला पहिल्या योजनेचा. दुसऱ्या योजनामध्ये PC महालनोबिस जड आणि मूलभूत उद्योगावरती भर दिला होता. तिसऱ्या योजनेत पण महालनोबिसच होते, पण सुकुमाय चक्रवर्ती पण होते आणि मुख्य भर कृषी तसेच जड उद्योगावरती होता. आणि 11वी योजना पुरा प्रतिमान होतं. पुरा लक्षात ठेवा. 11वी योजना पूर्ण होती. पुरा प्रतिमान PJ अब्दुल कलाम यांनी सुचवली होती. नियोजनाचे नंतर टप्प्याने सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा दर डॅश एवढा होता. उत्पादन वाढीचा दर 3%. तर 5.9% होता. शेती क्षेत्रासाठी आर्थिक नियोजनाचे खालीपैकी कुठले उद्दिष्ट आहेत? तर कोणते उद्दिष्ट होते शेती क्षेत्रात? वरील सर्वच. रोजगारची संधी, शेतीचे उत्पादन वाढणे, हे बेसिक क्वेश्चन होता. 9व्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्रातील विकासासाठी सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला. यामागे प्रमुख कारण काय होतं? आता सेवा क्षेत्राची वृद्धी होणे, वेतनात मोठी वाढ होती, बरोबर आहे का? बँकिंगच्या अधिक शाखा सुरू झाल्या, असं संघटित क्षेत्रात वेतन दरात वाढ झाली. वरीलपैकी कुठलेही नाही. तर इथे शासनाकडून वाढ झाली हे सांगितलेलं आहे त्यांनी. सॉरी, उचके खूपच जास्त आहेत. आता सुवर्णज्योती शहरी रोजगार योजना, सुवर्णज्योती ग्राम स्वरोजगार योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ह्या सगळ्या योजनांचे तुम्हाला डेट्स माहीत पाहिजेत. काय योजना होत्या आणि कधी पूर्ण झाल्या, यांची टार्गेट्स काय होती, एवढं जरी माहीत असलं तरी तुमचं ऑलमोस्ट अर्धं उत्तर सुटणार आहे याच्यातून. आणि मोस्ट ऑफ आताच्या करंट योजना बघा, आता ह्या जुन्या झाल्या योजना, तर एवढं नाही विचारणार ते पण तरी शक्यता आहे विचारू शकतात ते. नीती आयोगाबद्दल विचारलेलं आहे. निधी वाटप करण्याचा अधिकार नाही आहे, पहिलंच चुकीचं वाटतं मला. आयोगात सत्य विचारलं आहे. निधी वाटपाचा का अधिकार नाही आहे? हां, नाही आहे तर बरोबर, अधिकार त्यांना नाही आहे. हा एक विचार गट आहे, थिंक टँक आहे, बरोबर आहे. राज्याचे धोरण लादले जाते, बरोबर. राज्यावरती धोरण लादले जाते. धोरण आखणी करताना राज्याशी चर्चा केली जाते. तर माझं ते आन्सर ए यायला पाहिजे, कारण राज्यावरती ते धोरण लादू शकत नाही. आधी नीती आयोगाचा फुल फॉर्म काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. डायरेक्ट क्वेश्चन एकदा विचारलेला होता, म्हणून हे वाचून दाखवलं. 15 ऑगस्ट 2004 रोजी भाषणात म्हणलं होतं त्यांनी. तर NDRC याच्या धर्तीवरती आपली योजना म्हणजे नीती आयोग आणि ते थिंक टँक आहे. तसेच केंद्र तसेच राज्य सरकार धोरणाविषयक बाबींवरती व्यूहात्मक तसेच तांत्रिक सल्ला देतील. लादलं जात नाही तर सल्ला दिला जातं. अध्यक्ष कोण असतं? पंतप्रधान. हे आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष कोण असतं? PM मार्फत जे हे केले जातात, निवडले जातात. कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो काय? सुमन बेरी आहेत. पूर्णकालीन सदस्य कुठले असतात? VK सारस्वत, विनोद पाल, रमेश चंद आणि डॉक्टर अरविंद विरमणी. पदसिद्ध सदस्य 4 केंद्रीय मंडळ हे सदस्य एकदा बघून घ्या. CEO कोण असतात? सुब्रमण्यम आहेत 2023 पासून. परमेश्वर अय्यर होते पहिलं. तसेच आणि याचे घटक राज्य कुठले कुठले? दिल्ली आणि पुडुचेरीमधले आहेत. केंद्रशासित प्रदेश नायब राज्यपाल असतात. विशेष आमंत्रित सदस्य पण असतात वेगवेगळे. 1950 ते 80च्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर किती होता? अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. या तुम्ही ठोको वगैरे नाही शकत. जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही हे सॉल्व करा, नाही तर स्किप करा क्वेश्चन. असे पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? विधानं दिलेले आहेत ते विधानं एकदा बघा. विधानं काय? आर्थिक नियोजनाच्या काळात राष्ट्रीय उत्पन्नाचे एकूण सातत्यपूर्ण वृद्धी दाखवत नाही. नियोजनाच्या एकूण कालावधीपैकी फक्त निम्म्या कालावधीतच वृद्धी झालेली आहे. तसेच
आर्थिक नियोजनाच्या काळात जवळजवळ निम्म्या कालावधीत काही वृद्धीच झालेली नाही, तर ऋणवृद्धी झाली आहे का आपल्या ह्याच्यात. एकूण कालावधीप्रमाणे 50% कालावधीत वृद्धीच झालेली आहे आणि 50% कालावधीत काहीच वृद्धी नव्हता, उलट ऋण झालेली आहे. म्हणून डी पर्याय बरोबर दिलेला आहे त्यांनी. 12व्या योजनेवरती क्वेश्चन आहे हा. करत असताना नियोजन अध्यक्ष कोण होते. अध्यक्ष होते मनमोहन सिंग. तसेच ही 12व्या योजना पंचवार्षिक योजना 12 ते 17चे प्रमुख लक्ष काय होते. स्थूल देशांतर्गत वृद्धीचा दर 8% आणणे, तसेच अब्रक वृद्धी दर 25. हे तुम्हाला जर लक्ष माहीत असतील तर खूप सारे आन्सर तुमचे सुटणार आहेत, तर ते लक्षात ठेवा. पुढे जातो कारण फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्ही एकदा वाचून घेतलं, कारण तेच क्वेश्चन रिपीट होतात परत. आता इथे काय विचारले. स्वतंत्र प्राप्तीनंतर नियोजनाचे वृद्धी दर स्वीकारताना त्यासाठी खालीलपैकी कोणते प्रमुख आणि वृद्धीकरता प्रमुख साधन बनलेलं आहे. कुठले क्षेत्र होते. तर सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर खूप इम्पॉर्टंट होतं. ही योजनावरती क्वेश्चन आहे. 5वी 6वी 7वी 8वी 9वी. पुढे टेबल्स आहेत, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला म्हटलं मी टेबलचा जेव्हा पण मी बोलेन स्क्रीनशॉट काढा, तर काढून घ्या. आपल्या पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेची सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट काय होतं. समाजवादी समाज रचना निर्माण करणे. खालीपैकी कोणती भारतीय नियोजनाची आर्थिक उद्दिष्ट आहेत. आर्थिक उद्दिष्ट कुठले. महंत उत्पादन करणे, संतुलित विकास, देशाच्या स्वतःला आत्मनिर्भर करणे, समाजवादी समाजाची रचना करणे. तसेच महालनोबिस यांनी तयार केलेले व्ह्यू रचनेतील खालीपैकी क्षेत्रावरती भर देण्यात आला. तर यांनी मूलभूत औद्योगिक क्षेत्र आणि आयात प्रतिस्थापन औद्योगिक क्षेत्र. आता जोड्या लावा. जसं की म्हणलं होतं 1ली 2री आणि 8वी तुम्हाला सांगितलं नव्हतं, बट 11वी तर म्हटली होती, तर तसेच क्वेश्चन आलेले आहेत. पुरा कुठली होती. हे 11वी होती. पुरा प्रतिमा अब्दुल कलाम. 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट जलद आणि सर्वसमावेशक वृद्धी होते. 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट अधिक आणि संतुलित वृद्धी होते. आता हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. अधिक आणि संतुलित वृद्धी दर आणि जलद आणि सर्वसमावेशक वृद्धी दर. जलद आणि सर्वसमावेशक सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर हे होतं 12व्या योजनेचं. 11व्या विधान बरोबर आहे. आणि 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट अधिक आणि संतुलित दर. 12th 5 प्लॅन होता वेगवान, शाश्वत, अधिक सामावेशक वृद्धी दर. आणि 11th 5 प्लॅन होता वेगवान, अधिक सामावेशक वृद्धी दर. याचा 11व्या पंचवार्षिक योजनेत व 12व्या पंचवार्षिक योजनेत बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो. पण 12व्या पंचवार्षिक योजनेत शाश्वत हा शब्द आहे, ते लक्षात ठेवून गोंधळ होणार नाही. तर शाश्वत इथे कुठे दिलं आहे का तुमच्यासोबत. नाही आहे, शाश्वत तर नाही आहे क्वेश्चनमध्ये. सामावेशक वृद्धी इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही संकल्पना सरकारी विषयाचा डावपेच म्हणून 11व्या पंचवार्षिक योजनेत दृष्टिकोनात पत्रात मांडण्यात आली होती. 9वी योजना काय होती. सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ होणे. 7वी योजना होती अन्न रोजगार उत्पादकता. आणि 4थी योजना होती स्थैर्य आर्थिक वाढ. 12वी योजना तुम्हाला लक्ष्य पाठ करायला सांगितलेली मी. 12वी नंतर गरिबी हटाव ही कुठली होती. 6वी पंचवार्षिक योजना. कारण यामध्ये आपण आत्ता बघितलं 6वी पंचवार्षिक योजनेचं ध्येय काय होतं. ध्येय पुढे 6व्या या घोषणा 6व्या पंचवार्षिक योजनेचं सुधारली. हा UPSCमध्ये क्वेश्चन येऊन गेला होता. सॉरी, खूप जास्त होती. तर आपण बघितलं जसं की फर्स्ट आणि सेकंड जी योजना आहे, आणि तसेच 11वी आणि 12वी खूप इम्पॉर्टंट आहे, तर ती योजना पाठ पाहिजे. पण गरिबी हटाव ही योजना 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये होती. आणि हाच प्रश्न UPSCला आला होता, जे आधी सांगितलं तुम्ही. पहिली बघा कधी होती कालावधी त्याचा एकदा लक्षात ठेवा. वार्षिक योजना कधी होत्या. वार्षिक योजना ज्या ॲन्युअल्स योजना होत्या त्या लक्षात ठेवा. आणि नंतर सरकारी या सरकती योजना ही पण एकदा बघून घ्या. 78 ते 80च्या दरम्यान होती. तसेच 5 वर्ष पूर्ण करू शकली नाही कुठली योजना आहे ती. 5वी योजना 74 ते 78मध्ये जी झाली होती योजना 5वी योजना, ती 5 वर्ष पूर्ण करणं होती. आणि वार्षिक योजना काल होती ज्याच्यामध्ये युद्ध वगैरे झालं होतं, त्यामुळे त्यांनी वार्षिक योजनांना सुट्टीचा काळ म्हणजे हॉलिडेज असं त्यांनी म्हटलं होतं त्यांना. 66 to 69. आणि तसेच वर्ष कुठले होते. वार्षिक योजना होत्या
51 ते 92 वाली. तसेच आपण पुढे बघतोय, पुढे आपण बघूया. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत डॅश या उपक्रमाला प्राधान्य दिलं जातं. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं, पोलाद उद्योगाला जे आपले 3 कारखाने उभं करण्यात आले, राऊरकेला, भिलाई आणि दुर्गाप हे झाले होते. नंतर मग पहिलं आपण ते बघून, पहिली कृषीसाठी होती, दुसरी जड आणि मूलभूत उद्योग, तर तिसरी होती कृषी प्लस जड आणि उद्योग, आणि चौथी स्वावलंबनवरती होती. दारिद्र्य निर्मूलनासाठी कुठली होती? 5वी, आणि दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मितीसाठी 6वी होती. आणि आपण इथे कुठली बोलतो, गरिबी हटाव कुठली होती? 6वी सांगितली होती त्यांनी, गरिबी हटाव योजना कुठे दिली होती. आणि सामाजिक सेवा 11वी आणि 12वी होती. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात खालीलपैकी काय घडले होते? बुद्ध हसल्यास प्रसंग, भाकरा आणि हिराकुंड धरणाचा प्रारंभ, आर्थिक प्रारंभिक शाळांची बांधकाम, तसेच भारत आणि चीन युद्ध. तर चौथी पंचवार्षिक योजना 69 ते 74 दरम्यान पार पाडली होती. तर यामध्ये भारत चीनचं युद्ध 62ला घडलं होतं. ही भाकरा आणि हिराकुंड धरणाचा आरंभ पहिल्याच पंचवार्षिक योजना झाला होता, बरोबर. आणि पोखरणला जे अणुचाचणी घेण्यात आली, पोखरण एक मूवी पण आली बघा त्याच्यावरती, तर त्याला सांकेतिक शब्द होता बुद्ध हसला, म्हणजे लाफिंग बुद्धा असं त्याचं नाव होतं. त्या मूवीमध्ये पण सांगितलं आहे. तर पण चौथी जी योजना आहे ती 31 मार्च 1974ला संपली होती. आणि आर्थिक प्रगतीची शाळाची बांधणी हे पण नाही आहे, कारण ते चौथ्या पंचवार्षिक योजनेत येत नव्हतं. मग हा शाळेत आयोगाने रद्द केलेला क्वेश्चन आहे हा. आणि 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय होते? सामाजिक उद्दिष्ट होते त्यांची. मग ते 11वी आपल्या तोंडपाठ पाहिजे, कारण 11व्या पंचवार्षिक योजनेत शासन प्रणाली सुधारणा करणे, पर्यावरणाची शाश्वतता प्राप्त करणे. योजनेच्या अंतर्गत 6 भाग होते: आरोग्य, शिक्षण, दारिद्र्य, बेरोजगारी, पायाभूत सुविधा, आर्थिक वाढ आणि पर्यावरणाची शाश्वतता इत्यादी घटकांबाबत विविध उद्दिष्ट आहेत. आणि वरील प्रश्नाचे आयोगामार्फत घेण्यात आलेली उद्दिष्टावर आहे. नंतर आरोग्याचे टार्गेट काय होते? त्यांनी जनन दर आहे ते 2.1पर्यंत कमी करायचा होता. आणि स्त्री आणि मुलींचा ॲनिमियाचे प्रमाण, ॲनिमिया काय असतं? ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, म्हणजे ब्लडमध्ये जे हिमोग्लोबिन असतं जे पिगमेंटेशनसाठी यूज केलं जातं, त्याचं म्हणजे पिगमेंटेशनसाठी हिमोग्लोबिन जे असतं त्याचं 10च्या खाली पॉईंटरवरती येणे, म्हणजे त्याचं सिव्हिअर हिमोग्लोबिन कमी होतं. मुलांचे 0 ते 3 वर्ष वयोगटातील कुपोषण 50%वरती आणणे. शिशु मृत्यू प्रमाण 28पर्यंत ते, तर माता मृत्यू प्रमाण 100पर्यंत आणणे. आर्थिक मुद्दे वेगवेगळे होते, जसं की 9 पुढे 8 ठेवलं त्यांनी, जे टार्गेट दिलं होतं 9% GDP वृद्धी, पण ते नंतर त्यांनी कमी करून 8वरती ठेवलं, कारण तेवढं पॉसिबल नव्हतं त्यावेळेस. नंतर दरडोई GDP होता, वृद्धी दर 7.6%वरती ठेवण्यात आला होता. आणि दारिद्र्य आणि बेरोजगारीचं लक्ष काय होतं? दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करायचं होतं. तसेच अकुशल आणि कामगारांची मजुरी दरात 20% वाढ करायची होती. भारतात पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली होती? पहिली पंचवार्षिक योजना झाली 1 एप्रिल 51ला. तर पहिल्या पंचवार्षिक योजना 51 ते 56मध्ये झाली होती 1 एप्रिलला. आणि मुख्य भर कृषीवरती आधारित होता, कारण अन्नधान्य आयात कमी करण्यासाठी. तसेच प्रतिमान होतं हरड आणि डोंगरचं. नंतर उपमान काय होतं? पुरातन योजना होती. तसेच या योजनेचे प्रस्तावित खर्चापैकी वास्तविक खर्च कमी झाला होता. आणि नंतर कुठले प्रकल्प त्यावेळेस सुरू झाले होते? जसं की दामोदर खोरे विकास झाला होता पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यात आहे दामोदर खोरे. तर या 4 प्रकल्प उभारण्यात आली होती. तर हे पण लक्षात ठेवा, जसं की तुम्हाला भाकरा नांगल धरण पण एक इम्पॉर्टंट आहे. तसेच तुम्हाला ते जे 3 इंडस्ट्रीज त्यांनी स्थापन केले होत्या, राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूरला, त्या पण महत्त्वाच्या आहेत. नंतर जसं इथे दिलेले आहेत, कोसी धरण जे आहे भारत आणि नेपाळ याच्या दरम्यान आहे. महानदीवरती उडीसावरती महानदीवर हिराकुंड जे धरण आहे ते महानदीवर उडीसा येते. आता तुम्हाला भूगोलसाठी पण हे उपयोग देईल, कुठल्या धरण कुठे आहे. तर एकदा हा स्क्रीनशॉट काढून घ्या, हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी दोन्हीमध्ये, जॉग्रफीमध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये, दोन्हीमध्ये इम्पॉर्टंट आहे हा. पुढे बघूया आपण रेल्वे इंजिन कारखाना कुठे बघूया. नंतर HMT बँगलोर होतं. तसेच आपण पुढे बघतोय आर्थिक वृद्धी दर. याच्यातलं आता एवढं लक्षात नाही राहणार आहे तुम्हाला प्रत्येक डिटेल्स, पण थोडंसं वर एकदा ग्लान्स व्ह्यू करून घ्या. नंतर तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये राहिलं तर ते एक्झाममध्ये आठवू शकतं. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आला होता? 6व्या पंचवार्षिक योजना किती विचारले? 9वी पंचवार्षिक योजना. यामध्ये 97 ते 2000मध्ये चालू झाली. कृषी आणि ग्रामीण विकास होता. घोषवाक्य होतं सामाजिक न्याय आणि समतेसह आर्थिक वाढ, असं म्हटलेलं आहे त्यांनी.
कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधन सामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळवण्यात आली? संरक्षण क्षेत्र म्हणजे जेव्हा वॉर वगैरे झाले असेल त्यावेळेस. मग थोडंसं इथे डोकं लावा की जेव्हा वॉर वगैरे झाले असेल तेव्हाच आपण संरक्षण क्षेत्राकडे नेणार. मग वॉर कधी झालेली? 62 काहीतरी झालेली वॉर. मग ती 62ची वॉर असेल, मग त्यामध्ये कुठली योजना असेल? तिसरी योजना. द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ प्लॅन बी महालनोबिसचं सुकुमार चक्रवर्ती यांच्यावरती आधारित. तसं इथे थर्ड योजना जी आहे ती एकदा बघून घ्या. नंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत अंमलबजावणी या काळात झाली डॅश दुसऱ्या पंचवार्षिक. हे बघा, हे पण फॅक्च्युअल आहे, एकदा बघून घ्या. आता प्रत्येक गोष्ट वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी एक्सप्लेनेशनमध्ये सांगितली, कारण तीच रिपीट होते. मग ती तुम्ही एकदा स्वतःहून व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या, आणि नाहीतर हा व्हिडिओ खूपच मोठा होईल. मग चौथी पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली होती तेच साल विचारलेलं आहे दरवेळेसप्रमाणे. साल, इयर, नंतर काय काय सुरू झालं तेच योजनेमध्ये तुम्हाला तेच क्वेश्चन आहे. कुठल्या वर्षी सुरू झाली, कुठल्या काय त्याचं उद्दिष्ट होतं, नंतर कोणाचं ते मॉडेल होतं, म्हणजे जसं की महालनोबिस आहे, डोमन आहे, हेराल्ड डोमर, तसे मॉडेल विचारतील किंवा एक्झॅक्ट काही फिगर वगैरे विचारतील, किती GDPचा टार्गेट होता वगैरे, काय एवढंच, बाकी काय नाही विचारणार. राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य नियोजन आयोग. आता प्लॅनिंग कमिशन, फायनान्स कमिशन जे आहे प्लॅनिंग कमिशन स्टेटचं, त्याचं कोण असणार? पदसिद्धाचे मुख्यमंत्री असणार. जसं की पदसिद्धाध्यक्ष राष्ट्रीयचे होते पंतप्रधान, तसं याचं पदसिद्धाध्यक्ष मुख्यमंत्री असतात. नंतर उपाध्यक्ष पूर्ण वेळ कार्यकाळी असणार होतो. तसं बिगर घटनात्मक आणि बिगर वैधानिक आयोग आहे हा. तर महाराष्ट्र निवडणूक राज्य मंडळात थोडक्यात माहिती पाहूया आपण. स्थापना 1972 झाली होती. तसेच नियोजन विभागात अधिस्थित कार्य करते. तसेच अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, जसे आत्ता आहे चालू. कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो. उपाध्यक्ष कार्यकारी प्रमुख राजेश क्षीरसागर कोल्हापूर, आणि सदस्य वेगवेगळे सदस्य आहेत ते एकदा बघून घ्या. आणि जिल्हास्तरीय कमिटीसुद्धा आहे. हे 243 ZD दिलेलं आहे. तर 243 ZDचं कलम तुम्ही खाली कमेंट करून सांगा काय आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्ण होऊ शकली नाही, कारण काय दिलं आहे त्यांनी? परकीय चलनात तीव्र टंचाई निर्माण झाली होती. दुसरी पंचवार्षिक योजना, म्हणजे जे फॉरेन डिपॉझिट होतं आपल्याकडे, जे परकीय चलन होतं आपल्याकडे, ते कमी झालं होतं. दामोदर खोरोई योजना ही पहिल्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली. आता आपण वाचलं होतं मागे. पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये. भारताच्या आर्थिक नियोजन खालीपैकी कोणते उद्दिष्ट नाही आहे? आर्थिक नियोजन कुठले उद्दिष्ट नाही? लोकसंख्या वाढ हे उद्दिष्ट नाही आहे. तसेच दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर मुख्य उद्दिष्ट तर हे होते औद्योगिकरण होते, म्हणजे जडधंदे वगैरे चालू करायचे आहेत त्यांना. डॅश रोजी राष्ट्रीय विकास समितीकडून NDC कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजुरी देण्यात आली होती. कधी? 10व्या पंचवार्षिक योजनेत 2002 NDC म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, ते त्यांचं म्हणणं. 5व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी डॅश या काळात झाली. तेच तुम्हाला काळ वगैरे तेच रिपीट होते. आर्थिक वर्षाची योजनेचे आयोग स्थापन करण्यात आले. आयोग कधी स्थापन करण्यात आलं ते विचारले. प्लॅनिंग कमिशन आयोग 1950 स्थापन झाला, बट फर्स्ट प्लॅन कधी आला? 1 एप्रिल 1951. दामोदर खोरोई योजना पहिल्या. दारिद्र्य निर्मूलन, गरिबी हटाव आणि आत्मनिर्भर ही 6व्या ह्याच्यात चालू झाली. 5व्या ह्याच्यात. ओके. गरिबी हटाव आपल्याला इथे वर तर दिलेलं की दुसरं 5व्या योजना 6व्या योजनेमध्ये दिले, पण इथे 5व्या दिले काय माहिती. आणि हां, आत्मनिर्भर भारत पण आहे ना, मग ती 5व्या ह्याच्यात बरोबर. भिलाई हा लोहपोलाद उद्योग हा दुसऱ्या ह्याच्यात. औद्योगिकरण दुसऱ्या. भिलाई, राऊरकेला, दुर्गापूर. तसेच चौथ्या प्रकल्पात बोकारो लक्षात ठेवा, बोकारो चौथ्या प्रकल्पात. 10व्या पंचवार्षिक योजनेत तेच क्वेश्चन आहेत. 10व्या टार्गेट्स काय काय दिले ते. हिराकुंड योजना ही हिराकुंड योजना पहिलंच आहे महानदीवरती, आणि तुम्हाला सांगितलं ओरिसामध्ये. डॅश हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. पहिले अध्यक्ष कोण असतात? जे पहिले तुमचे पंतप्रधान असतील तेच अध्यक्ष असणार. पहिले पंतप्रधान कोण होते मग आपले? पंडित जवाहरलाल नेहरू. आता इथे दिले त्यांनी. पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि राज्य नियोजन आयोगाचे मुख्यमंत्री असतात. मग त्याच्यात थोडंसं डोकं यूज करा आणि तिथून आन्सर करा. पहिला खत निर्मितीचा कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत डॅश येथे सुरू झाला. खत निर्मितीचा कारखाना सिंद्री हे थोडंसं नवीन आहे, लक्षात ठेवा. 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कधी होता? 7 आणि 12 आता इथे एक्झॅक्ट तेच डिटेल दिलेले. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया कोण दिले? RC दत्ता यांनी दिले. द प्लॅनिंग अँड द पुअर BS मिन्सा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
महाराष्ट्र जिल्हास्तरीय नियोजनाची सुरुवात 74ला झाली. तसेच 10 इयर पीपल्स प्लॅन तसेच MN रॉय प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर द इंडिया विश्वेश्वरय्या यांनी लिहिली होती. आता विश्वेश्वरय्यांबद्दल थोडीशी माहिती एकदा वाचून घ्या. विश्वेश्वरय्या काय होते, थोडेसे यांचं कार्य चांगलं आहे ते एकदा वाचून घ्या. नंतर 1950च्या दशकात 8 अग्रगण्य उद्योगपती बॉम्बे प्लॅन तयार केला. बॉम्बे प्लॅन एक महत्त्वाचा आहे. राजीव गांधी यांना सर्वप्रथम अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रात लक्ष कमी करणे व खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर भर दिला. राजीव गांधी यांनी महालनोबिसवरती मूलभूत उद्योग क्षेत्र, लघु कुटीर उद्योग आणि क्षेत्रावरती आर्थिक भर दिला. नंतर इथे काय जिल्हा नियोजन समिती 74मध्ये ही घटना दुरुस्ती 1992मध्ये 243 ZD नुसार सुरू झाली होती. रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट असले तरीही योजने उच्च प्राथमिक देण्यात आलेले नाही. लोकशाही समाजवादी वैशिष्ट्य कुठले आहेत? गरिबी निर्मूलन हे समाजवादी समाजाचे उद्दिष्ट आहेत. विषमता कमी करणे समाजवादी अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट असणे. लोकशाही व मूल्यांवरती विश्वास ठेवणे. तसेच भारताच्या आर्थिक नियोजनाचा दीर्घकालीन उद्दिष्ट काय स्वयंपूर्णता साध्य करणे, दारिद्र्य निर्मूलन करणे, आर्थिक विषमता कमी करणे. बरोबर. नियोजनाच्या दुसऱ्या टप्प्यात काय होतं 1981 ते 2012च्या सरासरी GDPचा दर हा 5.9% होता. तेच दिलेलं आहे, तुम्ही एकदा बघून. राजस्थानने भारतात पहिले विकेंद्रीकरण योजना सुरू केली, म्हणजे बेस लेवल प्लॅनिंग सुरू केली होती त्यांनी. आणि ह्याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण तीच माहिती परत आहे. तर तुम्हाला जर वाचायची असेल तुम्ही वाचू शकता. मी पुढे जातो आहे कारण व्हिडिओ खूपच मोठा होत चालला आहे हळू, कारण आता आपलं 4था चॅप्टर झालं आहे, अजून आपले 17 चॅप्टर कंप्लीट करायचे आहेत. योजना धोरण कार्यक्रम समिती. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला होता. दारिद्र्य निर्मूलन, रोजगार वाढण्यासाठी विशेष प्रदेश विकास कार्यक्रम SADP. त्यासाठी प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी, विशेष प्रदेशाचे आर्थिक विकासाला गती देण्यासाठी होता. आर्थिक विकास इथे आपल्याला लक्षात घ्यायचं, विशेष प्रदेश आर्थिक विकास. आणि विशेष प्रदेश कुठले? डोंगराळ आणि आदिवासी भाग, वाळवंटी प्रदेश, अवर्षीय प्रदेश, दुष्काळी भाग आणि पर्यावरण दृष्टीशी संवेदनशील क्षेत्र, संतुलित प्रदेश आणि विकासाच्या नियोजनासाठी धोरणाचा भाग आहे. पुढे बघा, उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना कोणी सुरू केली? उज्ज्वल डिस्कॉम 2015मध्ये चालू झालं. केंद्र सरकारने ऊर्जा मंत्रालय व्याजाचा भार कमी करणे, तसेच डिस्कॉमचे कार्यक्षमता सुधारणे, विजेची किंमत कमी करणे, तसेच वितरण क्षेत्रातील वीज गळती कमी करणे. वीज गळती लक्षात ठेवा. दीनदयाल उपाध्याय योजना 2005 घरे वगैरे लघु उद्योगांना वीज पुरवठा करणे. वीज पुरवठा. ग्राम ज्योती योजना, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, ती विजेचा पुरवठा करणे आणि तसेच कृषी क्षेत्राला वीज पुरवठा करणे. पण दोन्हीसाठी फीडर वेगवेगळे आहेत लक्षात ठेवा. एकात्मिक ऊर्जा विकास योजना कधी होते? 2014मध्ये झाली होती आणि शहरात वीज वितरण सक्षम करण्यासाठी आणि वितरण जाळी विकसित करण्यासाठी होती. खाद्यतेलावरती राष्ट्रीय मिशन तेल पाम हे कधी सुरू करण्यात आलं? ह्याच्यावरूनच आठवलं. राष्ट्रीय मिलेट मिशन होतं आपलं, ते कुठलं इयर होतं? मिलेट्स इयर. ते तुम्हाला येऊ शकतं करंट अफेअरमध्ये. तेल पाम. दुसरं उद्दिष्ट काय होतं? पूरक रोजगार निर्मिती करणे. राज्याचा वाटा 75, केंद्राचा वाटा 75% होता आणि राज्याचा 25% होता. खर्चापैकी 22% खर्च हा SC ST साठी होणार होता आणि 3% खर्च अपंगांसाठी होणार होता. नंतर अशाश्वत रोजगार योजना, एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम हे कुठे होतं? दुर्गम व खडकाळ प्रदेशात, कालांतराने सर्व ग्रामीण क्षेत्रामध्ये. नंतर शेती कामामध्ये मंदी असल्यास दिवसात कुटुंबामागे किमान 2 जणांचं किमान 100 दिवस कामानं आश्वासन दिले जाईल. नंतर रोजगार आश्वासन देणे. दुय्यम उद्दिष्ट रोजगार देणारे शाश्वत स्रोत निर्माण करणे 75 ते 25%. आणि पुढे आपण बघतोय संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGRमध्ये काय? SGR ESS यांचे एकत्रितकरण करणे, बेरोजगारीचे चक्र मोडणे, नंतर ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करणे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. नंतर नॅशनल फूड फॉर वर्क, जे पूरक रोजगार त्यांना पुरवायचं होतं त्याच्यातून सांगितलं त्यांनी. आता बघा मनरेगाची सुरुवात कशी झाली ते त्यांनी टेबल दिलं आहे. RGLP, NRP, JRY,
तर ह्या योजना एकत्रित करून पुढे NGRS नंतर मनरेगा झालं, मनरेगाचं पुढे चेंज झालं तेच सांगितलं आहे. पण एवढ्या योजना तुमच्या नाही लक्षात राहणार, ठेवायची गरज नाही एवढी, पण आला तर क्वेश्चन येऊ शकतो. नेहरू रोजगार योजना NRY. तसेच आपले काय इथे क्वेश्चन काय, सुवर्णज्योती रोजगार योजना ही अंमलबजावणीसाठी डॅश मार्फत होते. कुठल्या मार्फत होते अंमलबजावणी? तर इथे यांनी 3 दिले. व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका. परदेशी बँका यात सामील होत नाही. सुवर्णज्योती ग्राम स्वयंरोजगार योजना 1 एप्रिल 1999मध्ये 6 योजनेचे एकत्रितकरण केले होते. एवढ्या 6 योजना आहेत त्या, आणि हे झाली होती निर्माण. आणि ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखाली कुटुंबासाठी आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि व्यापारी बँका यांच्यामार्फत होते. परंतु परकीय बँकांना हे लागू होतं. परकीय बँका याच्यामध्ये इंटरफेअरन्स का करतील? कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन? आताचं कुठले सांगा? आताची उज्ज्वला योजना. या योजनेचं कालावधी, याचे मूळ नाव ते राजीव गांधी ग्रामीण LPG वितरण योजनेत सापडते. आणि तसेच सुरुवात झाली होती 2016ला बलिया, उत्तर प्रदेश या ठिकाणाहून. तसेच देशातील दारिद्र्य 5 कोटी कुटुंबाचे मोफत गॅस कनेक्शन देणे आणि देण्यासाठी. पण 2018-19च्या अर्थसंकल्पामध्ये 2020पर्यंत 8 कोटीचे LPG कनेक्शन टार्गेट 2021 आणि 22 या अर्थसंकल्पाचे लक्ष्य अतिरिक्त 1 करोडनी वाढवणे. मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसेस स्वयंपाकासाठी इंधन पुरवणे. तसेच महिला सक्षमीकरणास चालना देणे. तसेच निवडलेल्या महिलांना नव्याने LPG जोडून देणे आणि 1600 रुपये सबसिडी केंद्र शासन देते. तसेच राजीव गांधी ग्रामीण LPG योजना ही 16 ऑक्टोबर 2009मध्ये लक्षित गटात सबसिडी लाभ मिळून ऊर्जा सुरक्षा मिळवणे. तसेच 2005पर्यंत 75% ग्रामीण लोकसंख्येपर्यंत LPG जोडणी पुरवणे. नंतर भारतात खालीपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली होती? गरिबी कमी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि विकास कार्यक्रम इथे सुरू करण्यात आली होती. नंतर खालीपैकी कोणता एक भारतीय निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही आहे? तर भारतात ग्रामीण भागात शाळा. भारत निर्माण कार्यक्रम कधी होता? 2005मध्ये, बरोबर. तर त्यामध्ये काय होतं? पेयजल, रस्ते, गृहनिर्माण, विद्युतीकरण आणि दूरसंचार आणि जलसिंचन. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा नरेगावर विचारलेलं आहे. अधिनियमन कधी झालं होतं नरेगाचं अधिनियमन? हे 2005मध्ये झालं होतं, सप्टेंबर. तर नरेगाची योजना ही 2006ला सुरू झाली होती. जननी सुरक्षा योजना 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे. त्यानुसार रोगमध्येचे डॅश काय करणे त्यांनी? बाळातपण आणि बाळातपणानंतरची दक्षता हे आहे जननी सुरक्षा योजना. आपल्याला वाटेल वरील सर्व, कारण मोस्ट ऑफ लोक तेच टेक करतात वरील सर्व, बट तसं नाही आहे ते आन्सर. 2005मध्ये 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. 2005-06 पासून सुरू झाली होती. आणि कोणी जागा घेतली नाही? राष्ट्रीय प्रसूती लाभ योजना याची जागा घेतली होती यांनी. संस्थात्मक प्रसूती वाढ करणे, म्हणजे जे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज असतात, जसं की PSCमध्ये वगैरे. पहिलं कसं होतं, ग्रामीण भागात जे घरातल्या घरात ते डिलिव्हरी वगैरे व्हायचेच, पण तसं नाही करून जे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज असतात त्यांना वाढवण्यासाठी. तसेच संस्थानातील प्रस्तुतीचे प्रमाण कमी असणाऱ्या राज्यात अतिविशेष लक्ष पुरवणार होते. नंतर लो परफॉर्मिंग स्टेट, हाय परफॉर्मिंग स्टेट, म्हणजे ज्याच्यामध्ये त्याच्या प्रस्तुतीवरून, संस्थात्मक प्रस्तुतीवरून त्यांनी ते ठरवलं होतं. आर्थिक मदत देत जाईल. कुशल दाईच्या मदतीने प्रस्तुती केल्यास 500 रुपये आणि तसेच हाय परफॉर्मिंग स्टेटला 500 रुपये असं होतं. बट ग्रामीण आरोग्य म्हणजे PSCमध्ये जर त्यांनी प्रस्तुती झाली त्याची, तर तिला 1400 रुपये भेटले असतील लो परफॉर्मिंग स्टेटमध्ये. असं त्यांनी डिवाईड केलं होतं आणि त्यांचं काय म्हणतात जे बेनिफिट आहे ते पण जास्त वाढवलं होतं. पण आर्थिक मदत करणं BPLसाठी SC-STतील मातांना नाही तर सर्वच मातांसाठी 600 आणि 200 अशा रुपयांचं त्यांनी हे केलं होतं, डिवायडेशन केलं होतं. रोग मदती होती, दक्षता बाळातपण तसेच बाळातपणानंतरची दक्षता यासाठी पैसे दिले होते. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा लक्षात ठेवा, वेगळा आहे थोडंसं वर्ड वेगळा आहे. कशासाठी? गर्भवती माता आणि आजारी असणाऱ्या नवजात 30 दिवसापर्यंतच्या बालकांना मोफत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी, मोफत आरोग्यसेवा. आणि यामध्ये फक्त औषधं नाही तर आहार, निदान, घरापासून रुग्णालयापर्यंत वाहतूक सेवा पण इन्क्लुडेड आहेत, लक्षात ठेवा. मिसिंग मिडलमॅन हे तेच विचारलं आहे. मुद्रा योजनेचं, मुद्रा योजना काय? मायक्रो डेव्हलपमेंट, जे उद्योगधंदे, छोटे उद्योग त्यांना मदत करते आर्थिक. सबसिडी पूर्ण मालकीची संस्था म्हणून नोंदवली जाते. 1 एप्रिल
15मध्ये RBIकडे गैर बँकीय वित्तीय संस्था म्हणून नोंद झाली होती. कार्य काय? उत्पादन, व्यवहार, सेवा क्षेत्रातील सूक्ष्म उत्पादनाचे वित्त पुरवठा करण्यासाठी संस्थानांचा पूर्वित पुरवठा करणे. तसे आपण आता बघतो पुढे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी उद्दिष्ट कुठले आहेत? एकात्मिक ग्रामीण विकास योजना, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, यामध्ये काय काय? गरिबी कुटुंबांना दारिद्र्य रेषेखालील पार करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, म्हणजे व्यापारी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक बँका. इथे फॉरेन बँका म्हणजे जे आंतरराष्ट्रीय बँका आहेत त्यांचा काही इथे मदत नाही आहे. लाभार्थी कोणकोणते त्याचे? अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण आणि शेतमजूर. यात मोठी शेतकरी येणार नाहीत, ते तुम्ही लॉजिकली पर्याय कट करू शकता. बरोबर आहे. खालीपैकी कोणते स्वयंरोजगारी कार्यक्रम 83 आणि 84च्या काळात सुरू झाले आणि त्यानंतर तो पंतप्रधान रोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आला होता? पंतप्रधान रोजगार योजना, PMRY, हे जे तुम्हाला मागे फ्लोचार्ट दाखवलं तुम्ही, ह्या योजना आहेत, ते पुढे जाऊन मनरेगामध्ये जॉईंट होतात. तर त्या योजनेची इथं माहिती दिलेली आहे. एकदा माहितीसाठी हा स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या माहितीसाठी. खाली विधाने विचारात घ्या. ग्रामीण रोजगार निर्मितीचे कार्यक्रमाचे उद्देश ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे आहे. सुवर्ण जयंती रोजगार उद्दिष्ट काय काय आहेत तेच योजनाबद्दल दिलेलं आहे. नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम 2005ची, मनरेगाबद्दल ते विचारतात. खालीपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याच्या मनरेगा योजनेशी संबंधित आहे. 2015 ते 2016साठी अनुक्रमाने 1 दिवसाची रोजगार निर्मितीचा खर्च डॅश एवढा आहे. तर प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार डॅश दिवसांनी दर्शवतो. ओके, किती दिवसांचा रोजगार आहे आणि 100 दिवसासाठी हे होतं. ओके. 2014 आणि 15मध्ये राष्ट्रीय पातळीवरती सरासरी 39 दिवस ॲन्युअल रोजगार मनरेगा अंतर्गत मिळत होता. बरोबर. आणि 23-24साठी मजुरी दर किती होता? सर्वाधिक होता हरियाणामध्ये 357 रुपये होता आणि केरळमध्ये 333 रुपये होता. महाराष्ट्रात किती आहे? 273 रुपये आहे. तसेच दर ठरवण्यासाठी CPI, कॅपिटल कन्झ्युमर पॉवर्टी इंडेक्स, हे काढलं जातं आणि त्याचा हा निर्देशांक वापरला जातो. मजुरी दर किती होता? 2006मध्ये 65 रुपये होता. 2010मध्ये होता 100 रुपये, 84 रुपये, असं त्यांनी वेगवेगळ्या इयरला ते दर होता. आता ह्यावेळेस आपला किती आहे? 273 रुपये आहे आणि सरासरी किती दिवसासाठी? 39 दिवसासाठी काढली जाते. नंतर पंतप्रधान मुद्रा योजना, जी लघु उद्योगांना हे देण्यासाठी काढतात. आता इथे पहिल्याचं 4 येतं, मग इथे आपण 2 ऑप्शन एलिमिनेट करू शकतो, पहिला दुसरा. नंतर सौभाग्य योजना काय होतं? सौभाग्य योजना लेडीज रिलेटेड काहीतरी असेल. पंतप्रधान उज्ज्वला योजना जी गॅस वितरण करते, गॅस वीज पुरवठा करणे नाही, घरगुती वितरण करणे, सार्वजनिक घरगुती LPG पुरवठा करणे. तर तिसऱ्याचं A येणार आहे. मग हे बघा तुमचं 3rd ऑप्शन आहे. ते एलिमिनेशन मेथड आधीच तुमची लागू शकते चांगली. एलिमिनेशन मेथड यूज करा, कारण तुमचे खूप सारे आन्सर त्यातून सुटणार आहेत. हे जर तुम्हाला इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही सोल्युशन काढू शकता, तुम्हाला जर वाचायचं आहे तर. हे खालपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरवणे होते? ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरवणे, SGSY, सुवर्ण ज्योती ग्राम स्वयंरोजगार योजना 1999. स्वयंरोजगारी लाभार्थी गटांना तंत्रज्ञान, क्षमतावर्धन आणि पायाभूत सुविधा यांचे पतपुरवठा या सर्व गोष्टींसाठी समावेश असणाऱ्या योजनेत कार्य करण्यात आलं होतं. त्यानुसार समितीच्या शिफारशीनुसार SGSY 6 या योजनेचे एकत्रीकरण सुरू करण्यात आले होते. दारिद्र्य निर्मूलन, एकत्रित दृष्टिकोन ठेवा, अनेक गुंतवणुकीत कार्यक्रम एकत्रित व्हावे, नंतर गटात पतपुरवठा निर्माण करून महत्त्व पटवून द्यावे. पुढे बघतोय आपण लक्ष्य गट, ग्रामीण गट. भारतीय राज्यघटनेत असणारा कामाचा अधिकार खालीपैकी कोणत्या योजनेच्या पहिल्यांदा विचारात घेण्यात आला होता? कामाचा अधिकार हे मनरेगामध्ये, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, ते पहिलं आपण ज्याच्याबद्दल आपण जे वाचले ते व्यावसायिक कर लादणे महाराष्ट्र शासनासाठी. तुम्हाला परत तीच योजना विचारली आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2005, कायदा 2005चा आहे पण सुरू झाली 2006ला. नोंदणी करण्यात आली आंध्र प्रदेश. गोष्टी तेच रिपीट झालेल्या आहेत ह्या गोष्टी. भारतीय नाणारबाजारात परदेशी बँकांपासून मुक्त प्रवेश असावा अशी सूचना खालीपैकी कोणत्या समितीने दिली?
आता मुक्त प्रवाह फ्री ट्रेड विचारलं त्यांनी. फ्री ट्रेड तर त्यामध्ये कसं होतं, आपलं रिस्ट्रिक्शन होतं 50%चं. बट 91मध्ये नरसिम्हा कमिटीने 13वे जे गव्हर्नर होते, वित्तीय क्षेत्रात सुधारणा करायची होती, तेव्हा जे आपलं फायनान्शियल क्रायसिस झालं होतं, जे फॉरेन ट्रेड आहे आपलं ते ऑलमोस्ट ठप्प झालं होतं. कारण आपले जे डिपॉझिट्स फॉरेन डिपॉझिट ते झिरोवरती आले होते. विषयक समिती आहे आणि 51मध्ये अहवाल सादर करण्यात आला. 51मध्ये शिफारस काय होती, SLR आणि CRR. हे पण तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये समजवलं आहे चांगल्या डिटेलमध्ये. SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेट आणि कॅश रिझर्व रेशो हे आहे. CRR कमी करणे, म्हणजे हे काय असतं, बँकेकडे एक अमाऊंट असते ती RBIकडे ठेवावीच लागते तेवढी तरी. आता CRR किती होतं, पहिले 15% होतं, त्यामध्ये ते वरून 3 ते 5% कमी करण्यात आलं. आणि नंतर अग्रगण्य क्षेत्राचा पुरवठा, म्हणजे जे अग्रगण्य क्षेत्र काय असते, जसं की ग्रामीण भागात किंवा ग्रामीण छोटे उद्योगांना कर्ज पुरवठा करायचं त्यांचं लक्ष असतं, पण ते 40%वरून 10% कमी करण्यात आलं. आणि बँकांना स्वतःचा व्याजदर ठरवू द्यायचा होता. त्यावेळेस कसं खूपच गव्हर्नमेंटने रेग्युलेट केलेलं होतं, बट ते आता त्यांचं रेग्युलेशन थोडंसं काढत होते, कारण आपल्याला मार्केट खुल्या करायचे होते बाहेरच्यांसाठी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्याच अभूतपूर्व परिणामांचा रोजगार हमी योजना कायदा, त्याचे मुख्य उद्देश खालीलपैकी आहेत. मुख्य उद्देश काय होते, रोजगार वगैरे वाढणे, वित्तीय समावेशन, महिलांचे सक्षमीकरण आणि वेतन मिळण्यासाठी वाढ. खालीपैकी विधाने विचारात घ्या. विधाने कसली आहेत, जनधन योजनेची आहेत. तर जनधन योजना सगळ्यांचंच आहे ऑलमोस्ट. त्यात तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन काय होईल माहिती आहे, कधी सुरू झाली, 2000 घोषणा झाली ती 2014ला, 15 ऑगस्ट 2014ला, आणि सुरुवात झाली 28 ऑगस्टला. उद्देश वित्तीय समावेशांची योजना होती, सर्व कुटुंबियांना मूलभूत खाते होते, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीसुद्धा होते आणि रुपये डेबिट कार्डसुद्धा देण्यात येणार होतं. सुरक्षित सूक्ष्म विमा होता. नंतर स्वावलंबन, नंतर वरील उद्दिष्ट 2 टप्प्यात साध्य करायची होती. 15 ऑगस्ट 2014 ते 2015मध्ये 17 कोटी खाती उघडली होती. तसेच नंतर 32 कोटी. नंतर सद्यस्थिती काय आहे बघा, 42 कोटी जनधन खाती आहेत, त्यामध्ये 2023पर्यंत 48 कोटी खाती उघडली होती. नंतर आपण जर 2025 अर्थसंकल्पात PM जनधन खात्याद्वारे 34 लाख कोटी रुपयाचा थेट लाभ हस्तांतरित करण्यात आला होता. 2.7 लाख कोटी रुपये वाचले होते. नंतर इथे स्मॉल हेल्प ग्रुप्सवरती क्वेश्चन आहे हा, म्हणजे जे आपले बचत गट असतात त्यांच्यावरती क्वेश्चन आहे. स्वयंसहाय्यक गट हा गरीब लोकांचा असायला हवा. गटात 20 ते 25 सदस्य असायला पाहिजे. सामाजिकदृष्ट्या कुटुंबातील असायला, असं काही अट नाही तिथे. तर बचत गट आपण जे म्हणतो, ग्रामीण तसेच शहरी कुशल कामगारांनी मिळून गट स्थापन केलेला असावा. पासून प्रोत्साहन देण्यात आले होते. नंतर गटात 10 ते 20 सदस्य. या गटाची नोंदणी करणे आवश्यक नाही. सूक्ष्म कर्ज देणे, बचतीच्या सवयी लावणे, नंतर सूक्ष्म व कुटीर उद्योग पुनर्जीवन करणे. स्वाभिमान योजना कशासाठी 2011 साली रंगराजन समितीने काढली होती. गरिबींनी गरिबीपर्यंत वित्तीय योजना पुरवायची होती बँकेत तुमच्या दारी, म्हणजे जसं की जनधन योजना जी काढली होती त्याच्यावरतीच आहे. आरोग्य मिशन जे आहे NRHM नॅशनल रूरल हेल्थ मिशन हे जे, आणि आशा मिशन आहे त्याच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. नॅशनल हेल्थ मिशनचे उद्दिष्ट काय होते, जन्मदर 2.1% आणि माता मृत्यूदर 100%. तसेच 15 ते 49 इयर्स वयोगटात स्त्रियांना रक्ताशय म्हणजे ॲनिमिया जे आहे ते कमी करायचं आहे. आणि काला आजार 2015पर्यंत निर्मूलन करायचं आहे. तसेच बालमृत्यूदर 250पेक्षा कमी करणे. नंतर आशा ॲक्रेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट जे आहेत, आशा वर्कर्स जे असतात, म्हणजे ग्रामीण भागात ॲटलिस्ट एक बेसिक मेडिसिनचे जे नॉलेज आहे ते पुरवणे आणि तिथे हेल्प करणे. तिथल्या लसीकरण, संस्थानिक प्रोत्साहन देणे, म्हणजे जसं इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. नंतर गर्भपाताची चाचणी करू शकतात. गर्भपात वेगळं. ओके. पुढील कोणती विधाने योग्य आहेत? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, डेव्हलपमेंटल स्कीमवरतीच आहेत ह्या ब्लॉक्स. हे जे पहिले मी तुम्हाला सांगितलं ते टेबल बनवून दिलं होतं वेगवेगळ्या योजनेचा, एक योजना झाली ना मनरेगामध्ये, तेच आहे तो क्वेश्चन. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना 2006मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेत ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट होते. बरोबर आहे का? बरोबर आहे. फक्त स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण. आता हे क्वेश्चन तुम्ही 22मध्ये मी आधीच एक्सप्लेन केले, ते दबावून घ्या. प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम PMEGP यांनी 15 ऑगस्ट 2008 रोजी सुरू झाले असून एक पतन आधारित अनुदान कार्यक्रम आहे.
ग्रामीण आणि शहरी भागात सूक्ष्म उद्योगांचं मायक्रो एंटरप्राइजेसची स्थापना माध्यमातून रोजगाराची संधी निर्माण करणे. 2 योजनांचे कॉम्बिनेशन होऊन ही योजना स्थापन झाली होती. नंतर पुढे आपण बघतोय वेगवेगळ्या समिती, जसं तेंडुलकर समिती, नरसिम्हा समिती, चक्रवर्ती समिती, नंतर चेपल्या समिती. आता तेंडुलकर समितीने काय सांगितलं होतं? तेंडुलकर समितीचं गरिबी दारिद्र्य रेषेची फेरनिश्चिती करणे, दारिद्र्य रेषेची. आता नरसिंह समिती काय म्हणते की बँकिंग क्षेत्रात सुधारणा करा, जसं की मी 91चं सांगितलं होतं की बँकांना त्यांचं CRR SLR थोडंसं कमी करायचं आहे. विजय केळकर समिती सांगते वित्तीय लक्षात ठेवा, वित्तीय क्षेत्रात सुधारणा करणे. आणि चल्या समिती कर सुधारणा करणे. बाकी वेगवेगळ्या समितीत LK झा समिती अप्रत्यक्ष कराची चौकशी, LK झा. वांचो समिती प्रत्यक्ष कराची चौकशी, LK झा अप्रत्यक्ष कराची चौकशी. नंतर केळकर तर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष करावं जे चौकशी करायची होती ते सांगितलं आहे. पुढे महत्त्वाची माहिती एक्झॅक्ट तेच जे पहिलं आपण सांगितलेलं आहे ते परत रिपोर्ट. तर हे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही याचा. ओके, पुढे पण हा पण एक स्क्रीनशॉट काढा. ह्या योजना आहेत वेगवेगळ्या, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे इथे. आता आपण आलो 6व्या चॅप्टरवरती, दारिद्र्य आणि बेरोजगारी. तर हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, नीट ध्यान देऊन बघा. आतापर्यंत तुम्ही ध्यान दिले म्हणजे ऑलमोस्ट तुमचं खूप डेडिकेशन आहे म्हणून तुम्ही ध्यान दिलं आहे. तुमचं डेडिकेशन ह्याच्यातून दिसून येतं आहे, कारण एवढा मोठा व्हिडिओ आहे, त्यामध्ये पण तुम्ही एवढं डेडिकेटेडली पाहताय, त्यासाठी धन्यवाद. सो दारिद्र्य आणि बेरोजगारी. तर इथे दरडोई उत्पन्न ग्रामीण भागात किती दे? 22 रुपये, आणि जे शहरी भागात आहे ते 28 रुपये. कोणानुसार? NSOच्या आकडेवारीनुसार 2009 ते 2010च्या 16व्या फेरीनुसार मार्च 2022मध्ये नियोजन आयोगाने एका प्रेस कॉन्फरन्सद्वारे हे आकडेवारी प्रसिद्ध केली होती. तर तेंडुलकर समितीने कधी सांगितलं होतं? नियोजन आयोग जुलै 2013मध्ये त्यांनी सांगितलं होतं छत्तीसगडमध्ये काय दारिद्र्याच्या खाली लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक कुठे? छत्तीसगड आहे. दादर नगर हवेली, झारखंड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र. 17वा आहे महाराष्ट्र. तर लक्षात ठेवा 17वा आपला क्रमांक होता महाराष्ट्रामध्ये 2011-12मध्ये. ओके. सो ग्रामीण भागात 967 होतं आणि शहरी भागात 1126 होतं. आणि महाराष्ट्र दारिद्र्याचं प्रमाण होतं ग्रामीण भागात 24%, शहरी भागात 9%. आणि पुढे काय? श्रमशक्ती, स्वरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार काय हिस्सा होता? आकडेवारी विचारली, डायरेक्ट आकडेवारी पार्ट असेल तर ठीक आहे, नाहीतर मग आन्सर चुकणार आहे तुमचं. ऑप्शन पण तसे दिले की चुकलेच पाहिजेत. तर चालू एकदा आकडेवारी बघून घ्यायचे, चालू आकडेवारी पण दिलेली आहे. PFSL रिपोर्ट काय असतं? पिरियडिक लेबर फोर्स सर्वे. आता पिरियडिक लेबर फोर्स सर्वे काय असतं? जेव्हा श्रमशक्तीचं ते एकदा सर्वे करून घेतात, त्या सर्वेनुसार ते आकडेवारी करतात. ती CWS म्हणजे विकली हे स्टेटस काढलं जातं, आणि 1 वर्ष संदर्भ कालावधी असतो, 1 वर्षाचा कालावधी असतो त्यांचा. ही आकडेवारी दिलेली एकदा बघून घ्या आकडेवारी. आणि सर्वाधिक बेरोजगारीचा दर कुठे? लक्षद्वीपमध्ये, अंदमान निकोबारमध्ये 9% आणि गोवामध्ये 9% आहे. ओके, पुढे जातो. गरिबीच्या मुद्द्यावरती पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12मध्ये कोणती समिती? आता आपण आधीच बघितलं होतं, रंगराजन समिती होती, समिती नेमण्यात आली होती. C. रंगराजन 2012मध्ये गरिबीच्या मुद्द्यावरती पुनर्परीक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती, जी MMRP मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड त्याला म्हणलं जातं, MMRPला. 2009-2010 11-12ची आकडेवारी त्यांनी काढून दिली होती. शहरी दारिद्र्य किती, गरीबी दारिद्र्य किती, प्रतिमाह त्यांचं उत्पन्न किती ते सांगितलं होतं. ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोज आहारातून किती उष्मांकाची गरज असते? ग्रामीण भागात विचारले 2400 आहे, आणि शहरी भागात 2100 असणार आहे. आणि हे 1957चा अहवाल जानेवारी 77चा अहवाल जानेवारी 1979ला प्रसिद्ध करण्यात आला होता. ग्रामीण भागात हे कोणासाठी? YK आगलकर समितीद्वारे. 2400 कॅलरी प्रतिदिन, आणि शहरी भागात 2100 कॅलरी प्रतिदिन. इथे काय विचार? निरपेक्ष दारिद्र्य निर्मूलन करणे शक्य आहे, म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टीचं त्यांनी निर्मूलन करणे शक्य आहे. बरोबर आहे. सापेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन आपण करू शकत नाही, कंपॅरेटिव्ह पॉवर्टी असते. मग कंपॅरेटिव्हली तर पॉवर्टी कधीच कमी होणार नाही आहे. कंपॅरेटिव्ह पॉवर्टी जी आहे, सापेक्ष दारिद्र्य म्हटलेलं आहे त्याला. आणि नंतर दारिद्र्य हे पर्यावरणाचे अनितीसाठी जबाबदार नाही आहे, तर हे चुकीचं आहे. आणि ब गट बरोबर आहे.
आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कोणत्या प्रकारची बेरोजगारी उत्पन्न होते? आधुनिक प्रकारचा वापर केल्यामुळे तंत्रज्ञान टेक्निकल बेरोजगारी उत्पन्न होते. कारण एका इंडस्ट्रीमध्ये जर 100 लोकं लागत असतील, बट तिथे जर एक मशीन आणली आणि तिथे 10 जणांचं वर्क कमी होतं, मग ते तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजिकल बेरोजगारी आहे, ते टेक्निकल बेरोजगारी असं पण म्हणलं जातं. तेंडुलकर समिती 11-12 मध्ये भारताच्या दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचं शेकडा प्रमाण किती होतं? तर शेकडा प्रमाण होतं 21%. पर्सेंटेज, नंबर हे सगळे फॅक्च्युअल फिगर्स आहेत, ते लक्षात पाहिजे जर कंबाईनसाठी प्रिपेअर करताय तर चांगल्या पद्धतीने. 11-12 साठी ग्रामीण शहरी भागात दारिद्र्य रेषेखाली व्याख्या ही दरडोई असे डॅश अशी करण्यात आलेली आहे. 32 आणि 47 अशी करण्यात आलेली आहे. ओके. तेंडुलकर समितीची पुढील सूचना बघायची आहेत आपल्याला. स्थापना 2005 मध्ये आणि डिसेंबर 2009ला अहवाल आला होता तेंडुलकर समितीचा. शिफारस काय होती? वैयक्तिक खर्चात शिक्षण आणि आरोग्याचा समावेश करणे, कॅलरीचा निश्चित वापर सोडून द्यावा आणि URP ज्यावेळी मिक्स रिकॉर्ड पिरियड हे वापरावे. 2 वेगवेगळ्या संदर्भाचा उपयोग करायचा होता. NNSOच्या अहवालानुसार श्रमशक्ती काय असते? जी अशी व्यक्ती जी रोजगाराच्या शोधात आहे आणि अशी व्यक्ती जी रोजगार मिळालेला आहे, अशी व्यक्ती ज्यांना रोजगार मिळेल. श्रमशक्ती आणि वर्कफोर्स आणि लेबर फोर्स असा 2 फरक आहे वेगवेगळा. तर श्रमशक्तीमध्ये लेबर फोर्समध्ये कुठून येतं? कामगार प्लस बेरोजगार येतं आणि श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती कुठं? आउटसाईड द लेबर फोर्स. तर लक्षात ठेवा, श्रमशक्ती म्हणजे कामगार प्लस बेरोजगार दोन्ही येतात. भारत सरकारची खालीपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती? तर नियोजन आयोग. ज्यांची वागणूक बॅकग्राऊंड नाही सध्या, ज्यांच्या नागवणूक दर हे -% त्यापेक्षा जास्त आहे, त्यांना कुटुंबाच्या अनेक अंगांनी गरिबी म्हणजे 33% जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे, HPI जे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जे 1997 पासून स्टार्ट झाली होती, त्याच्यानंतर चेंज झालं होतं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 2010. कोण प्रसिद्ध? UNDP प्लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. निर्देशांक 3 निर्देशांक आहेत, 10 निर्देशांक 3 आयाम आहेत, आरोग्य, शिक्षण आणि जीवन दर्जा. ओके. नंतर CDS अनुसार 2019-10 मध्ये बेकारीचा दर 6.6% होता आणि CDSच्या संकल्पने संबंधित खालीपैकी कोणतं वाक्य योग्य आहे? यामध्ये दिवसामधील 30 दिवसामधील व्यक्तीचा दर दिवसाची कमावण्याची स्थितीचा विचार केला जातो. यातून जुनाट बेकारी निर्देशित होते आणि तसेच यातून वैयक्तिक दर स्पष्ट होतो. अशी व्यक्ती जी 1 तास काम करते ती 4 तासापेक्षा कमी असते आणि ते अर्धा दिवस काम केलेले म्हणून मानले जाते. NSO UPSS सर्वेक्षणापूर्वी 365 दिवसाच्या कोणत्याही प्रमुख आर्थिक कृतीत गुंतलेले असतात ते UPSच्या आधारित रोजगारी असतात. सर्वेक्षण पूर्व 30 दिवसात कोणत्याही दुय्यम कृतीचे आर्थिक गुंतलेले असतात तेव्हा ते दुय्यम दर्जाचे रोजगार असल्याचे मानले जातात. दोघांचे एकत्रित करून UPS काढला जातो. CWSच्या आधारित सर्वेक्षण पूर्ण करून 7 दिवसात कोणत्याही एका दिवसाचे किमान 1 तास काम करण्यासाठी व्यक्तीस रोजगार समजले जाते. 1 तास. CDS म्हणजे डेली स्टेटस जे आहे आधारित रोजगार समजवण्यासाठी संदर्भ आठवड्यातील दररोज किमान 4 तासाचे काम करणे आवश्यक आहे. म्हणजे जसं की UPS, CWS आणि CDS आर्थिक सर्वेक्षणांची कालावधी वरील संकल्पनेचं काम व कृती मिळाले व न बेरोजगारी ठरतात. विविध परिणाम दारिद्र्याचे निर्देशांक MPI खालीपैकी कोणी मांडलं होतं? तर मानवी विकास अहवाल 1997 UNDP प्लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांनी काढलं होतं. तर नियोजन आयोगाचे 2012चे प्रसिद्धीपत्रकानुसार 2009 ते 2010 मध्ये गरिबी कोणत्या राज्यात प्रथम क्रमांक होतं? गरिबीचा प्रथम क्रमांक होतं बिहारमध्ये 2010 मध्ये. रंगराजन समितीमध्ये 2011 ते 12 मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण 29% दारिद्र्य होते आणि ग्रामीण भागात 30% लोकसंख्या व शहरी भागात 26% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. तर दोन्ही बरोबर आहेत स्टेटमेंट्स. अन्न आणि वस्तू आणि गैर अन्न घटक हे विचारायचे. रंगराजन पॅनलनुसार 2011-12 मध्ये एकूण लोकसंख्या विचारात घेता गरीब किती आहेत आणि गरिबी लोकांचं सर्वाधिक प्रमाण कुठे आहे ते विचारलेलं आहे. नंतर फक्त ग्रामीण लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण दारिद्र्य सर्वाधिक लोकसंख्या UPमध्ये होती. ग्रामीण दारिद्र्य सर्वाधिक प्रमाण दादर नगर हवेली शहरी भागाचं पण. खालीपैकी दोन
कोणते एक वाक्य बरोबर आहेत? शेती क्षेत्रात खूप गर्दीमुळे अधिकचे अवलंबन छुपी बेरोजगारी पोचतात. नंतर खालीपैकी कोणत्या दशकात गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रात बेरोजगारी कमी झालेली आढळते? छुपी बेरोजगारी काय? प्रच्छिन्न बेरोजगारी आपण सुद्धा त्याला म्हणतो, अदृश्य किंवा प्रच्छिन्न. तर इथे एक्झाम्पल दिलं, एक्झाम्पलमधून समजून जाईल तुम्हाला. सीमांत बेरोजगारी शून्य असते, म्हणजे जी मार्जिनल युटिलिटी आहे त्या माणसाची ती 0 असणार आहे. जर एका शेतीच्या एका एकरमध्ये काम करण्यासाठी 10 जर माणसं लागतात, जर त्याच ठिकाणी आपण 20 माणसं जरी आणली तरी त्यांचे 10 जे एक्स्ट्रा आहेत त्यांची मार्जिनल युटिलिटी 0 असणार आहे. सो त्याला आपण प्रच्छिन्न बेरोजगारी किंवा डिस्गस अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. चक्रीय बेरोजगारी म्हणजे व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थिती काळात आलेली तिला चक्रीय बेरोजगारी. घर्षणात्मक बेरोजगारी फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? जेव्हा कामगार आर्थिक अधिक चांगल्या रोजगाराच्या नादात. ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे जसं की अनएम्प्लॉयमेंट कधी येतं? जेव्हा एखादी प्रिपरेशन करतो आहे, जर तुमची डिग्री आहे बट त्या डिग्रीच्या अनुषंगाने तुम्हाला जॉब भेटतो तरी पण आपण कुठल्याही चांगल्या जॉबच्या शोधात असलो तर त्याला फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट किंवा घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हणतो. खुली बेरोजगारी काय? काम करण्याची इच्छा आहे, क्षमता असूनही नियमित रोजगार मिळत नसल्याने त्याला खुली बेरोजगारी म्हणतात. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात आढळते. हंगामी बेरोजगारी काय असतं? हंगाम काळात मिळाल्यानंतर काम नसल्याने बेरोजगार राहतात आणि त्याला हंगामी बेरोजगारी असं म्हणतात. आईस्क्रीम कारखाना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चालतो बट हिवाळ्यात नाही चालणार. शेतीमध्ये रब्बी हंगाम, खरीप हंगाम. कमी प्रतीची बेरोजगारी सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे एज्युकेशनल बेरोजगारी. तांत्रिक बेरोजगारी उत्पादन प्रक्रियेत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. दीर्घकालीन जुनाट बेरोजगारी इम्पॉर्टंट आहे. दारिद्र्याचा अंदाज आत्तापर्यंत डॅश यांनी वर्तवलेला आहे. दारिद्र्याचा अंदाज हे वरील सर्वांनी म्हणजे दांडेकर, वर्धन, अहोलुया आणि PC आणि महालनोबिस, मिनास आणि ओझा यांनी पण दारिद्र्याचा अहवाल नोंदवला आहे. तर डॅश यांनी कॅलरीच्या स्वरूपात, दांडेकरांनंतर त्यांनी कॅलरीच्या स्वरूपात मांडलं होतं. PD ओझा यांनी भारतात एकूण 44% दारिद्र्य आहे आणि ग्रामीण भागात 51, तरी शहरी भागात 60%. मिन्हास यांच्याकडून 50% दारिद्र्य सांगितलं आहे. तसेच श्रमिकांची जी सीमांत उत्पादकता आहे ती 0 आहे. कुठल्या ह्याच्यात? छुपी बेरोजगारी जी आपण त्याला म्हणतो प्रच्छिन्न अनएम्प्लॉयमेंट, डिस्गस अनएम्प्लॉयमेंट. मार्जिनल एम्प्लॉयमेंट 0 होते. दारिद्र्यरूपी समुद्रावरती, बेटावरती आपण आनंदाचे जीवन जगू शकत नाही, हे कोणाचे मत आहे? आता हे इकॉनॉमिक्सचे एक स्टेटमेंट आहे, ते MS स्वामीनाथन यांनी म्हटलं होतं. MS स्वामीनाथन ग्रीन रेव्होल्युशनचे फादर ऑफ ग्रीन रेव्होल्युशन आहेत, ते पण लक्षात ठेवा. आणि ह्यावेळेस त्यांना नोबेल प्राईज पण भेटलेला आहे. रॅग्नारस यांनी बॅलन्स ग्रोथ थेरी दिली होती. खालीपैकी कोणत्या पर्यायात भारताची संरचनात्मक बेरोजगारी स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटचा शोध करते? कामरहित वृद्धी, श्रमशक्तीच्या वर्गात वाढ, अनुचित तंत्रज्ञान, अनुचित शिक्षण प्रणाली. तर आपण 4ही ऑप्शन घेऊ शकतो इथे. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटसाठी घर्षणात्मक, संरचनात्मक, नैसर्गिक बेरोजगारी निर्माण होते. तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्र्याखालील जीवन जगतात? किती टक्के लोक? तेंडुलकर समितीच्या अनुसार 37% लोक हे दारिद्र्याखालील जीवन जगतात. महत्त्वाची माहिती स्क्रीनशॉट काढून घ्या. याचा पण स्क्रीनशॉट. दारिद्र्याचे 2 प्रकार आहेत, रिलेटिव्ह पॉवर्टी आणि ॲब्सोल्यूट पॉवर्टी. आधी मी सांगितलं. पॉवर्टी गॅप काय असतं? पॉवर्टी गॅप महत्त्वाचं आहे. पॉवर्टी गॅपमध्ये गौरव दत्त आणि मार्टिन रेव्होलिस ही संकल्पना मांडली. पॉवर्टी गॅप इंडेक्स हे राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासून अंतर होय. दारिद्र्य रेषेवरील सर्व लोकांना PGI 0 मानला जातो आणि काय दर्शवते? दारिद्र्य दूर करण्यासाठी किती पट तूट भरून काढावं लागते, म्हणजे जे टोटल पॉवर्टी गॅप आहे ते भरून काढायचं किती आहे ते दर्शवलं जातं तिथे. स्वयंरोजगार मजूर. आता येतोय आपण 7वा टॉपिक आहे लोकसंख्या. खूप इम्पॉर्टंट आहे लोकसंख्या. खालीपैकी कोणते भारतातील लोकसंख्येचे विस्फोटाचे कारण नाही आहे? तर ऑलमोस्ट सगळेच आहेत, पण त्यात फक्त D नाही आहे, राहणीमान. खालीपैकी विधाने विचारत घ्या. 2011 भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती आणि 2011च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर हे 73% होता. देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांसाठी नेहमी अनुकूल राहिले होते. फक्त C आहे. देशात लोकसंख्या होती 121 कोटी. देश वृद्धी दर 17% होता. नागरिक 31%. लिंग गुणोत्तर 943 होतं.
आणि साक्षरता होतं 72%, म्हणजे 73, ऑलमोस्ट 73 होती. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000ची उद्दिष्ट नाही? बालमृत्यू दर कमी करणे, गरीब मुलांना मध्यान्ह भोजन देणे, हे दोन्ही बरोबर आहे. गरीब मुलांना मिड डे मीलमध्ये येतं हे दोन. सार्वत्रिक लसीकरण आणि दोन मुलांना लहान कुटुंब स्थिर करण्याचे प्रोत्साहन देणे. तर राष्ट्रीय लोकसंख्येच्या धोरणात मध्यान्ह भोजनाची तरतूद नव्हती. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण श्री करुणाकरन या समितीने स्थापन केला होता. मसुदा तयार केला स्वामीनाथन यांनी आणि जाहीर झाली 2000मध्ये. तर उद्दिष्ट काय होते? इमिडिएट उद्दिष्ट संपत्तीचे नियमन करणे, आरोग्याचे पायाभूत सुविधा, प्रजनन आणि बालकाचे आरोग्य मिळवण्यासाठी एकात्मक सेवा पुरवणे. मीडियम टर्म काय होतं? टोटल फर्टिलिटी रेट रिप्लेसमेंट लेवलला 2.1वर आणणे आणि तसेच म्हणजे हम दो हमारे दो या तत्त्वाचा प्रसार करणे. तसेच लाँग टर्म 2045मध्ये लोकसंख्येचे स्थिरीकरण करणे आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे ध्येय काय काय? शिशुदर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट 30च्या खाली आणणे, तसेच प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची गळतीचे प्रमाण 20%च्या खाली आणणे. माता मृत्यूचे प्रमाण MMR 100च्या खाली आणणे, तसेच संख्यात्मक प्रसूतीचे प्रमाण 80% करणे. PDS नंतर एड्सचा प्रसार रोखणे, तसेच कुटुंब कल्याणचे कार्यक्रमाचे लोककेंद्रीकरण करणे, लहान कुटुंबांना प्रोत्साहन देणे. 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता किती होती? तर 382 चौरस किमी इतकी होती. कधीच्या अनुसार? 2011च्या जनगणनेनुसार. भारतात लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये शहरीकरणासंदर्भात कोणती विधानं बरोबर आहे? सो दरडोई उत्पन्नात वाढ करणे, शहरी संस्कारात. आता ह्या क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. लोकसंख्या वाढली तर दरडोई उत्पन्न कमी होणार आहे, बरोबर. कारण GDP डिवायडेड बाय लोकसंख्या जर केलं तर आपण दरडोई उत्पन्न कमी होणार आहे. वाढत्या नागरीकरणामुळे शहरी सुविधा जसं गृह स्वच्छता, पाणी पिण्याचा पुरवठा कठीण होतो. गुणात्मक दृष्टिकोन ठेवता साक्षरता, जीवात्मन आणि राहणीमान या मानवी विकास निर्देशांकाचे लोकसंख्येच्या धोरणाचा विचार केला जातो. तसेच बालमृत्यूदर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये एक वार्षिक कालावधी 100,000 ते जीवन मागे खालीलपैकी वयांच्या मुलांचा मृत्यू संख्या आहे. तर 1 वर्षाच्या आत जर मृत्यू झाला तर ते मृत्यूदर धरण्यात येतो. तर मला वाटतं माझ्या मोबाईलचा टेक्निकल इश्यू येत आहे मध्ये, तर हे स्टोअर नाही होते पुढे. मला इथेच हा व्हिडिओ थांबवावा लागतो आहे कारण मोबाईलचा टेक्निकल इश्यू आहे, तर त्यामुळे क्षमा असावी. कारण मला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण कंप्लीट करायचं आहे. आपला आता 7वा चॅप्टर चालू आहे, आणखी आपले 10 चॅप्टर बाकी आहेत. तर जर तुम्हाला पुढे असाच हा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी इथेच हा व्हिडिओ संपवतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.